കർത്താവ് നമുക്ക് വീണ്ടും ഒരു നല്ല അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको फिर से और एक अच्छा अवसर दिया है. നമ്മുടെ ഈ ഭൗമിക ജീവകാലം, हमारा ये दुनिया का ये समय അടുത്ത യുഗത്തിലേക്കുള്ള അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു ജീവിതത്തിന്റെ ഒരുക്കമാണ് ഇപ്പോൾ നമ്മളിൽ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. आने वाले युग में जो महिमा का समय है, हम लोग जब रूपांतर होकर महिमा में होंगे, उस महिमा में कितने महिमा में हम जिएंगे, उसका तैयारी है अभी का यह समय जो प्रभु ने हमको दिया है. അത് പുതിയ നിയമത്തിൽ മാത്രമല്ല, പഴയ നിയമത്തിലും അവർക്കൊരു പ്രത്യേകമായ ലക്ഷ്യമുണ്ടായിരുന്നു. तो वो सिर्फ केवल नए नियम में नहीं, पुराने नियम में भी अगर हम वाक्य पढ़ेंगे तो वहां पर भी पुराने नियम के भाइयों को एक लक्ष्य था जीने के लिए. നമുക്ക് 58 സങ്കീർത്തനത്തിന്റെ 11 വാക്യത്തിന്റെ ആദ്യ ഭാഗം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ भजन संगीता 58 उसका 11 वाक्य का शुरुआत में हम ऐसा भाग को हम देखते हैं. तब मनुष्य कहने लगेंगे, निश्चय धर्मी के लिए फल है. നിശ്ചയമായിട്ട് ഒരു കാര്യമുണ്ട്, നീതിമാന് പ്രതിഫലമുണ്ട്. वो ये सचमुच ये है, निश्चय एक बात है कि धर्मी जन को फल है या प्रतिफल है. നീതിമാന് धर्मी जन को प्रतिफल है. നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ नए नियम में हम पढ़ते हैं എല്ലാ വിശ്വാസികളും നീതിവാന്മാരാണ്. हर एक विश्वासी धर्मी लोग हैं. എന്നാൽ എല്ലാ വിശ്വാസിക്കും ഒരു പ്രതിഫലം കിട്ടുമെന്ന് ഉറപ്പിച്ച് പറയാനും കഴിയില്ല. परंतु हर एक विश्वासी को प्रतिफल मिलेगा करके ये बहुत हम कंफर्म करके बोल नहीं सकते. നമുക്ക് അവിടെ ചെല്ലാനുള്ള പാസ്പോർട്ടാണ് നമ്മൾ നീതിമാൻ എന്നുള്ളത്. हमें स्वर्ग में जाना और स्वर्ग में प्रवेश करना, उसका पासपोर्ट क्या है कि हम सब लोग धर्मी बन चुके हैं करके. നീതിവാന്മാരല്ലാത്തവർ ആരും സഭയിലില്ല. क्योंकि सच्चा मंडली, सच्चा कलीसिया मतलब क्या है, वो धर्मियों से भरा हुआ है. धर्मी अगर नहीं है तो कलीसिया का भाग ही नहीं है वो. അപ്പോൾ അവനെ നമ്മൾ കൈക്കൊള്ളുമ്പോൾ, കർത്താവായ യേശുവിനെ നമ്മൾ കൈക്കൊള്ളുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ നീതിവാന്മാരായി പ്രഖ്യാപിക്കുന്നു, നീതീകരിച്ചു. मैं तो इसके लिए जब हम लोग प्रभु यीशु मसीह को स्वीकारते समय में स्वर्ग में पिता परमेश्वर क्या कहता है कि तू अभी पापी नहीं, तू धर्मी ठहराया जा चुका है, इसलिए अभी से तुम धर्मी लोग हो. അപ്പോൾ അടുത്ത യുഗത്തിൽ പ്രതിഫലമുള്ള നീതിവാന്മാരുണ്ട്, പ്രതിഫലമില്ലാത്ത നീതിവാന്മാരുണ്ട്. इसलिए आने वाले युग में जब धर्मी लोग स्वर्ग में प्रवेश करेंगे, ऐसा धर्मी लोग भी रहेंगे जिसको प्रतिफल मिलने वाला है, और एक ऐसा धर्मी लोग भी है जिसको प्रतिफल नहीं मिलेगा. അപ്പൊ പ്രതിഫലം അവിടെ വേണോ ഇല്ലയോ എന്ന് നമ്മൾ തന്നെ നിശ്ചയിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. നമ്മുടെ ഒരു തെരഞ്ഞെടുപ്പ് ആവശ്യമാണ്. परंतु वहां पर जाकर प्रतिफल मिलना चाहिए कि नहीं, उसका निर्णय लेना, उसका चुनावट अभी का ये समय है. वो चुनावट का समय है ये अभी जीते समय में. നമ്മൾ വീണ്ടും ജനിക്കുവാൻ, നീതിവാന്മാരാകുവാൻ നമുക്കൊരു തെരഞ്ഞെടുപ്പില്ല. കാരണം ദൈവം നിശ്ചയിച്ചതാണ്. കാരണം മനുഷ്യന്റെ ഇഷ്ടത്താലല്ല, ജഡത്തിന്റെ ഇഷ്ടത്താലല്ല, ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടത്താലാണ് നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചത്. अभी नया जन्म पाने के लिए या नया जन्म पाकर हम लोग जो धर्मी बन चुके हैं, वो धर्मी बनने के लिए हमको चुनावट हमारे पास था ही नहीं, क्योंकि हमारा इच्छा से नहीं हमारा नया जन्म हुआ. यूहन्ना का पुस्तक पहला अध्याय में हम क्या पढ़ते हैं, वो हमारा इच्छा नहीं, लहू का इच्छा नहीं, कोई मनुष्य का इच्छा नहीं, लेकिन परमेश्वर का इच्छा था, जिसके वजह से हमारा नया जन्म होकर हम धर्मी बन गए. അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മൾ ജീവിക്കുന്ന ആ നിത്യജീവന്റെ ജീവിതത്തിൽ പ്രതിഫലവും കൂടെ അടങ്ങിയ ഒരു പാക്കേജാണ് ദൈവം ക്രമീകരിച്ചിരിക്കുന്നത്. तो परमेश्वर ने जब हमको अनंत काल का जीवन दिया, उस अनंत काल का जीवन जीते समय में हम जो अभी जो जिंदगी जी रहे हैं, उस जिंदगी में जीने के लिए जीवन का खासियत क्या है, प्रतिफल भी उसके साथ जोड़कर हमें जिंदगी जीने के लिए दिया है. നമ്മുടെ ജീവനായ ക്രിസ്തു, അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനിൽ ജീവിക്കുമ്പോൾ അതിനകത്ത് പ്രതിഫലമുണ്ട്. तो हमारा जीवन जो मसीह है जब प्रकट होगा तो हम भी उसके साथ महिमा में प्रकट होंगे. बोलते समय में हमारा जीवन कौन है, प्रभु यीशु मसीह. तो प्रभु यीशु मसीह में ही हमारा प्रतिफल उसके साथ जुड़ा हुआ जीवन है हमें जिंदगी में जीने के लिए. അത് അടുത്ത യുഗത്തിലും പ്രതിഫലമുണ്ട്. ഇപ്പോൾ ആ ജീവനിൽ ജീവിക്കുമ്പോൾ തന്നെ ഒരു പ്രതിഫലമുണ്ട്, ഒരു ആനന്ദമുണ്ട്, ഒരു സന്തോഷമുണ്ട്. तो वो आने वाला युग में, अभी हम लोग मसीह का जीवन में जीते समय में खासियत क्या है, आने वाले युग में प्रतिफल तो मिलेगा ही, परंतु आज अभी जीते समय में भी उसमें प्रतिफल का एक खुशी, एक आनंद, एक उत्साह हमको मिलता है. അപ്പൊ കർത്താവിനെ ജീവനായിട്ട് പ്രാപിച്ചാലും നമ്മൾ നമ്മുടെ ജീവൻ കൊണ്ട് ജീവിക്കുമ്പോൾ പ്രതിഫലവുമില്ല, ഒരു സന്തോഷവും നമ്മുടെ ആ ജീവിതത്തിലില്ല. तो हमारा नया जन्म हो गया करके बोल रहे हैं, मसीह हमको मिल गया करके बोल रहे हैं, मसीह का जीवन हमारे अंदर आ गया बोलने के बाद भी जिंदगी जीते समय में, अपना जीवन जीते समय में हमारा स्वाभाविक मनुष्य का सामर्थ्य अगर अभी हम जीकर ऐसा जिंदगी जी रहे हैं, तो आने वाला युग में प्रतिफल भी नहीं मिलेगा, और अभी उसका प्रतिफल का जो परिणाम, जो खुशी और आनंद है, वो भी नहीं मिलेगा.
നമ്മള് കർത്താവിന്റെ ആ ജീവന്റെ സമൃദ്ധി, ജീവൻ ഉളവാകേണ്ടതിന് സമൃദ്ധമായ ജീവൻ, ആ ജീവൻ ജീവിക്കുമ്പോൾ സമൃദ്ധമായ പ്രതിഫലവുമുണ്ട്. तो इसके लिए प्रभु का जीवन का खासियत क्या है? उस जीवन में जितना हम लोग जीते समय में वो जीवन हमारे अंदर बहुतायत से बढ़ते रहता है. उस बहुतायत का जीवन में प्रतिफल भी जुड़ा हुआ है. അപ്പോൾ അതിന്റെ ചില പ്രായോഗിക വശങ്ങളാണ് ലേഖനങ്ങളിലൂടെ ദൈവാത്മാവ് രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. तो उसका दुनिया में जब हम जीते समय में, प्रैक्टिकल लाइफ में किस रीति से जीते समय में किस रीति से प्रभु कार्य करता है करके वो जब हम पत्रों में या लेखाओं में पढ़ते समय में वहां पर बताया है. നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം कोलोस्यों का पुस्तक 3रा अध्याय അതിന്റെ 25-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 25वां वाक्य में हम पढ़ते हैं. ദൈവസഭയോട് പറയുന്നതാണ്, प्रभु अपना मंडली से कहता है എല്ലാവരും നീതിമാന്മാരാണ്, सभी लोग धर्मी जन है, പക്ഷെ പ്രതിഫലം കിട്ടാത്ത ഒരു കൂട്ടം നീതിമാന്മാരെ കുറിച്ചുള്ള പറയുകയാണ്. लेकिन बिना प्रतिफल, जो प्रतिफल जिसको नहीं मिलेगा उस प्रकार के लोगों के बारे में कहता है 25-ാം വാക്യത്തിൽ 25वां वाक्य में. क्योंकि जो बुरा करता है वह अपनी बुराई का फल पाएगा, ഓക്കെ, वहाँ किसी का पक्षपात नहीं. ഇത് നമ്മളെ സഭയ്ക്ക് പുറത്തുള്ള ആളെ കുറിച്ചല്ല. ये कलीसिया के बाहर के लोगों के लिए ऐसा नहीं सोचना. അന്യായം ചെയ്യുന്നവന് जो अन्याय करता है ഒരു പ്രതിഫലമില്ല. उसको प्रतिफल नहीं. അപ്പൊ എന്താണ് ഇവിടെ പറയുന്ന അന്യായം എന്നുള്ളത് നമ്മൾ ശരിക്കും മനസ്സിലാക്കണം. तो वो क्या है जो बुरा करता है या गलत काम करता है? वो क्या है वो बुरा काम जिसका परिणाम ये है कि उसको प्रतिफल नहीं मिलेगा? നമുക്ക് അവിടെ അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിന് 22 മുതൽ 24 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसी 3रा अध्याय का 22 से 24 जब पढ़ते समय में അതിന്റെ അവസാനം പറയുകയാണ് അന്യായം ചെയ്യുക. നമ്മ മുകളിൽ പറഞ്ഞ കാര്യങ്ങൾ ക്രിസ്തു ജീവനിൽ പ്രായോഗികമായി കൊണ്ടുവരാത്തവർക്ക് അടുത്ത യുഗത്തിൽ ഒരു പ്രതിഫലവുമില്ല. കാരണം അവർ അന്യായമാണ് ജീവിക്കുന്നത്. കാരണം സ്വന്തം ജീവനിൽ ജീവിക്കുകയാണ്, ദൈവത്തിന്റെ ജീവനിൽ ജീവിക്കുന്നില്ല. 22 से लेकर 24 वाक्य जब पढ़ते समय में वो पढ़ने के बाद, वो बातें बोलने के बाद 25वां वाक्य में बोला है कि जो गलत करता है, जो बुरा रीति से जीते समय में उनको प्रतिफल नहीं मिलेगा. അപ്പോൾ ഇവിടെ നമുക്കിത് ഈ കാര്യത്തിലേക്ക് നമ്മൾ തിരിച്ചു വരും. इस भाग में हम लोग वापस आएंगे. ഇത് മനസ്സിലാക്കാനായിട്ട് നമുക്ക് വേറൊരു ഭാഗം നോക്കാം. ये बात को समझने के लिए दूसरा भाग हम पढ़ेंगे. ഇതേ കാര്യം തന്നെ പൗലോസ് പറയുന്ന വേറൊരു ഭാഗം यही बात पौलुस दूसरा जगह पे कहता है. നമ്മളെ 1 തീമോത്തിയോസ് 6-ാം അധ്യായം पहला तीमोथी 6वां अध्याय അതിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 1 और 2 जब हम पढ़ते हैं, നുകത്തിന് കീഴെ ദാസന്മാരായിരിക്കുന്നവരെ കുറിച്ചൊരു കാര്യം പറയുകയാണ്. जुआ के नीचे अधीन होने वाला कुछ गुलामों के बारे में कहता है. അത് തന്നെയാണ് നമ്മൾ നേരത്തെ കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വായിച്ചത്. वही हमने कोलोसे में भी पढ़ा था. അവര് ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനിൽ ജീവിച്ചാൽ, പ്രതിഫലം കിട്ടുന്ന ജീവനിൽ ജീവിച്ചാൽ ദൈവനാമത്തിന് ദൂഷ്യം വരുത്തില്ല, ദൈവവചനത്തിനും ദൂഷ്യം വരുത്തില്ല എന്നാണ് വായിച്ചത്. അവിടെ 2-ാം വാക്യം വായിച്ച് तो उसका जब वो वाक्य पढ़ते समय में वहां पर ऐसा कहता है कि ये जो गुलाम या जो दास, पहला वाक्य में ये दास जब जीते समय में ये लोग किस प्रकार का जीवन में जीना चाहिए? मसीह का जीवन में जीना चाहिए. मसीह का जीवन का खासियत क्या है? कि हमको प्रतिफल मिलेगा, उस प्रकार का जीवन है. वो प्रतिफल मिलने वाला जीवन में एक गुलाम, एक दास जब जीते समय में यहाँ पर उसका खासियत क्या होगा? वो परमेश्वर का नाम और परमेश्वर को उपदेश को कोई भी प्रकार का लज्जा करने या निंदा करने का अवस्था नहीं होगा. അപ്പം അവിടെ ഇല്ലെങ്കിൽ യജമാനന്മാർ കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്ന നമ്മുടെ പ്രായോഗിക ജീവിതത്തിൽ നമ്മളൊക്കെ ഏതെങ്കിലും ജോലി, ഹോസ്പിറ്റലോ അല്ലെങ്കിൽ ഓഫീസിലോ ഒക്കെ ജോലി ചെയ്യുമ്പോൾ നമുക്ക് സൂപ്പർവൈസറായിട്ട്, നമുക്ക് യജമാനന്മാരായിട്ട് പലരും ഉണ്ട്. तो मालिक के नीचे हमें अधीन रहना है करके वचन कहता है. तो हम लोग दुनिया में जब जीते समय में कुछ लोग हॉस्पिटल में काम करते हैं या ऑफिस में काम करते हैं, अलग अलग जगहों पे काम करते समय में हमारा सुपीरियर्स रहता है. हमसे बड़ा जो हमारा मैनेजर, जो हमारा बातें देखता है, वो हमारा मालिक है. അപ്പോൾ അവരെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? उनको हमें क्या करना है? നമുക്ക് നന്മ കിട്ടുന്നത് കൊണ്ട്, क्योंकि अभी वो ये इसका काम का खासियत क्या? वाक्य 2 पढ़ना. इनके स्वामी विश्वासी है, हाँ. उन्हें वे भाई होने के कारण तुच्छ न जाने. നമ്മുടെ വിശ്വാസികളെ യജമാനുള്ള കാര്യമല്ല, നമ്മൾ അവിടേക്ക് വരും. हाँ, आगे पढ़ना. വിശ്വാസി അല്ലെങ്കിൽ പോലും, നമ്മുടെ ബോസ് വിശ്വാസി അല്ലെങ്കിൽ പോലും നമ്മൾ എങ്ങനെ ചെയ്യും? അദ്ദേഹത്തെ വളരെയധികം ബഹുമാനിക്കുന്നുണ്ട്, ആദരിക്കുന്നുണ്ട്, നമ്മൾ അവരെ സേവിക്കുന്നുണ്ട്. आगे पढ़ना. वरन उनकी और भी सेवा करे, हाँ. क्योंकि इससे लाभ उठाने वाले विश्वास. देखो इस पे लाभ उठा, वहां पर मैं वो वाक्य के लिए मैं विषय यहाँ पर लिया, लाभ उठाने वाला विश्वास. अभी मालिक के अधीन रहता. अभी दूसरा वाक्य कौन सा मालिक के बारे में बोल रहे हैं? जो विश्वासी मालिक है. उस विषय में हम लोग और गहराई में आएंगे, लेकिन पहला वाक्य को हम लोग बेस पकड़ रहे हैं. हमारा मालिक को अविश्वासी रहा तो भी उसको हमें सेवा करना है, क्योंकि मालिक का सेवा करते समय में, उस मालिक के अधीन रहते समय में वो उसके अंदर जो लाभ मिला वो लाभ हमने उठाया है. इसके लिए क्या करना चाहिए? और भी विश्वास योग्यता से हमें उनका सेवा करना है. ഇപ്പോൾ ഗവൺമെന്റ് സർവീസിലുള്ളവരെ
സെർവന്റ് ഓഫ് നേഷൻ അല്ലെങ്കിൽ സെർവന്റ് ഓഫ് ഗവൺമെന്റ് എന്ന് പറയുന്നത്. अभी जो गवर्नमेंट सरकार नौकरी करते समय में वो लोग क्या बोलते हैं, सरकार का नौकर, यानी कि क्या, सरकार के अधीन में एक सेवक है करके वो पदवी है उनका. ഇപ്പൊ ഈ കർത്താവിന്റെ ദാസൻ മിലിറ്ററിയിലായിരുന്നപ്പോൾ മിലിറ്ററിയെ സേവിക്കുക, രാജ്യത്തെ സേവിക്കുകയായിരുന്നു. जब प्रभु का दास मिलिट्री में काम करते समय में वो नौकरी में वो क्या था, देश का सेवा कर रहा था. അപ്പോൾ അതിന് മുകളിലിരിക്കുന്ന യജമാനന്മാർ, मतलब उसके ऊपर बैठे हुए, उनके ऊपर बैठे हुए जो मालिक लोग हैं, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? हम क्या करते हैं, അവിശ്വാസിയാണെങ്കിലും भले वो अविश्वासी क्यों ना हो, നമ്മൾ വളരെയധികം മാനിക്കുന്നുണ്ട്. हम उनका बहुत आदर करते हैं. ആ. എന്നാൽ और നമ്മുടെ ഒറിജിനൽ യജമാനൻ ആരാണ്? हमारा असली मालिक कौन है? ആ യജമാനെ മാനിക്കാതെ उस असली ओरिजिनल जो हमारा असली मालिक, उनको आदर ना देते हुए ഈ യജമാനെ മാനിക്കുമ്പോൾ और दुनिया के मालिकों को अगर हम लोग आदर करेंगे നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? तो हम क्या कर रहे हैं, ദൈവനാമം ദുഷിക്കപ്പെടുന്നു. परमेश्वर का नाम का निंदा हो रहा है. ഇത് സാത്താൻ നമ്മളിൽ ചെയ്യുന്ന നമ്മൾ ഈ നമ്മുടെ ആത്മീയ യുദ്ധത്തിന്റെ ഒരു ഭാഗം തന്നെയാണ്. तो हम लोग इतना दिनों से आत्मिक युद्ध के बारे में हम वो क्लास प्रभु का दास ले रहा था, उसी का एक भाग है करके समझ लो. तो शैतान बहुत चालाकी से, चतुराई से वो क्या कर रहा है, हमारे द्वारा परमेश्वर का नाम निंदा हो सके ऐसा कार्य हमारे जीवन में करवा रहा है. അപ്പോൾ ഒരു ലോകത്തിൽ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ, ഒരു യജമാനെ സേവിക്കുമ്പോൾ, അവിശ്വാസി യജമാനെ സേവിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ മുഖത്തിന് ആണ് എന്നുള്ള ഒരു വിശ്വാസം വന്നിട്ട് ആ ജീവനിൽ വേണം ആരെ നമ്മൾ റെസ്പെക്ട് ചെയ്യാൻ. तो इसके लिए जब एक व्यक्ति जब काम करते समय में उसके ऊपर किसका जुआ आया है, प्रभु यीशु मसीह का जुआ आया है. तो ये दुनिया में वो जीते समय में, जब वो काम करते समय में, कोई भी प्रकार का मालिक का वो सेवा क्यों ना करो, भले वो विश्वासी हो या अविश्वासी हो, अच्छा हो या बुरा हो, किसी का भी हम सेवा करते समय में विश्वासी के अंदर किसका जुआ है, प्रभु यीशु मसीह का जुआ है. तो वो जुआ उठाकर विश्वास योग्यता से अपना मालिक का सेवा कर रहा है. നമ്മുടെ പ്രായോഗിക ജീവിതത്തിൽ വളരെയധികം അനുദിന ജീവിതത്തിൽ നമ്മൾ കൈകാര്യം ചെയ്തൊരു വിഷയമാണ്. देखो हमारे व्यक्तिगत जीवन में बहुत बार, क्योंकि हम लोग प्रतिदिन ये जिंदगी जीवन जीते समय में ये सब बातें करने वाली बातें हैं. അപ്പൊ നമ്മൾ അന്യായം ചെയ്യുകയാണ്. ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനിൽ ആകാതെ നമ്മുടെ സ്വയ ജീവനിൽ നമ്മളെ ആൾക്കാരെയൊക്കെയും ബഹുമാനിക്കുക, പക്ഷെ യേശുവിന് ബഹുമാനമില്ലാതെ വരുമ്പോൾ സംഭവിക്കുന്നു, നിത്യജീവൻ ലഭിച്ച തന്ന കർത്താവിനോട് നമ്മൾ അന്യായം ചെയ്യുന്നു. तो हम लोग गलत काम कर रहे हैं. कोलोसियों की पुस्तक में कहा, जैसे हमने पढ़ा कि तुम गलत कर रहे हो, या कोई परिभाषा में अन्याय कर रहे हो. क्यों, क्या हम लोग गलत किया हमने, कि यीशु मसीह का जीवन मिलने के बावजूद भी हम अपना जीवन जीने के लिए अपना स्वयं का जीवन के मदद से हम जीकर लोगों के सामने थोड़ा आदर और इज्जत हमने कमा लिया. संसार का मालिक को बहुत हमने इज्जत दे दिया, लेकिन हमारा सचमुच प्रभु है उनको ना आदर करते हुए उनका अपना स्वयं का जीवन जीकर हम क्या कर रहे हैं, उनको हम लोग अनादर कर रहे हैं. അപ്പോൾ ആ വ്യക്തി इस प्रकार का विश्वासी या व्यक्ति, ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോൾ ऐसा व्यक्ति आराधना में आ रहा है കർത്താവിനെ ആരാധിക്കുകയാണ്. और वो प्रभु का आराधना कर रहा है. ആരാധിക്കുമ്പോൾ ഏത് ജീവനിലാണ് ആരാധിക്കുന്നത്? आराधना करते समय में कौन सा जीवन से आराधना कर रहा है, स्वयं जीवन. കാരണം ഈ നിത്യജീവന്റെ പാക്കേജ് എന്ന് പറയുന്നത് क्योंकि अनंत काल का जीवन का खासियत यह है कि ദൈവത്തെ സേവിക്കുന്ന സേവനമാണ്. അത് ആരാധനയ്ക്ക് ഒരു 2 മണിക്കൂർ വന്ന് പ്രാർത്ഥിച്ചു പിന്നെ ദൈവത്തെ സേവിക്കേണ്ട എന്നൊരു നിലയല്ല. तो जिसको अनंत काल का जीवन मिल गया, जिसका नया जन्म हो गया, उसको प्रभु अनंत काल का जीवन देता है, परमेश्वर का जीवन देता है. ये परमेश्वर का जीवन का खासियत क्या है, कि वो अभी सदा प्रभु का सेवा करते रहेगा, निरंतर सेवा करते रहेगा. इस प्रकार का जीवन का सामर्थ्य है वो जीवन जो प्रभु ने हमको दिया. थोड़े देर 2 घंटे के लिए चलो आओ मैं आराधना किया, मंडली में आया, हाजिरी देकर गया, और फिर बात दुनिया में जीते समय में संसार का सेवा, शैतान का सेवा, स्वयं का सेवा, ऐसा नहीं है नया जन्म पाया विश्वासी. നമ്മുടെ ആയുഷ്കാലം മുഴുവൻ നമ്മളത് യൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം 72 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ആയുഷ്കാലം മുഴുവനും നീതിയിലും വിശുദ്ധിയിലും ദൈവത്തെ നമ്മൾ ആരാധിക്കും അല്ലെങ്കിൽ സേർവ് ചെയ്യുമെന്ന് അബ്രഹാമിനോട് ചെയ്ത വാഗ്ദത്തമാണ് നമുക്ക് പുതിയ നിയമത്തിൽ നിത്യജീവനായി ലഭിച്ചിരിക്കുന്നത്. तो हम लोग लूका का पुस्तक पहला अध्याय उसका खाली 75 पढ़ना, लूका 1 का 75. के सामने पवित्रता और धार्मिकता, हाँ. धार्मिकता से जीवन भर हमें क्या करना है, निर्णय का सेवा करना. ये अब्राहम को दिया हुआ प्रतिज्ञा का ये बात आज हम लोग आत्मा में नया जीवन मिलने के बाद क्या कर रहे हैं, जीवन भर जितना भी भूमि में हमें समय मिला है वो पूरा समय पवित्रता के साथ, धार्मिकता के साथ हम परमेश्वर की उपस्थिति में सेवा कर रहे हैं. അത് യുഗത്തിൽ മാത്രമല്ല, वो सिर्फ इसी युग के लिए नहीं, ഈ യുഗം വിട്ടാലും നമ്മൾ ആ ജീവനിൽ ദൈവത്തെ സേർവ് ये ചെയ്യാം. युग हो जाने के बाद भी वो युग में कौन सा जीवन में हम जी रहे हैं, परमेश्वर का जीवन में ही जीकर सेवा कर रहे हैं. ദൈവത്തെ സേവിക്കുകയാണ്. तो वहां पर भी हम परमेश्वर का सेवा कर रहे हैं. എത്ര വർഷം?
कितना साल? 60-70 അല്ല. 60-70 साल रहेगा क्या अगले युग में? ആ, കാരണം कितना साल रहेगा? ഇവിടെ ഗവൺമെന്റ് സർവീസ് ഇരിക്കുന്ന ആള് 10-20 കൊല്ലം സെർവ് ചെയ്യുമ്പോൾ അതിന്റെ ബെനിഫിറ്റ് കിട്ടുന്നുണ്ട്. तो यहाँ पर जब हम लोग दुनिया में जीते समय में एक सरकारी नौकरी किया तो वो सरकार का नौकरी करते समय में 20 साल 30 साल 40 साल 50 साल उसका लाभ हमको मिल रहा है, कभी कभी बोनस मिलता है, बहुत सारे फायदा हमको मिलता है ना. ആ, അപ്പോൾ നിത്യനായ ദൈവത്തെ നിത്യജീവനിൽ സെർവ് ചെയ്താൽ ഉള്ള പ്രതിഫലം എന്താണ് പ്രിയമുള്ളവരെ? तो जरा सोचो सनातन का परमेश्वर जो अनंत काल का परमेश्वर है, आदि से जीने वाला वो परमेश्वर जब हमको अनंत काल का जीवन दिया, ऐसा परमेश्वर को जब हम सेवा करते रहेगा तो कितना बड़ा बोनस मिलने वाला है प्रियो. നമ്മൾ ജോലിയിൽ നിന്ന് റിട്ടയർ ചെയ്താലും നമുക്ക് പെൻഷൻ കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കും അല്ലേ? हम लोग अभी रिटायर हो जाने के बाद भी पेंशन बोल के बोनस मिल रहा है ना हमको. പക്ഷെ ആള് മരിച്ചു കഴിഞ്ഞാലോ? और परंतु अगर वो व्यक्ति मर गया तो അതിന്റെ ഹാഫ് വൈഫിന് കിട്ടും, आधा भाग पत्नी को मिलेगा. പിന്നെ വൈഫ് മരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ അപ്പോൾ എന്നാൽ ഈ പാക്കേജ് എങ്ങനെയാണ്? तो पत्नी भी मर गया तो फिर वो बोनस उधर रुक जाएगा. परंतु प्रभु ने दिया हुआ अनंत काल के जीवन में खासियत क्या है? മരണമേ ഇല്ല, वो व्यक्ति को फिर मृत्यु ही नहीं है, കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. उसको लाभ मिलते रहेगा, फायदा मिलते रहेगा. അപ്പോൾ ഇത് ഒരു ബാഹ്യ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ദൈവാത്മാവ് നമുക്ക് കാണിച്ചു തരികയാണ്. तो ये बाहरी रूप में दुनिया में चलने वाला है उदाहरण से लेकर प्रभु एक बहुत बड़ा बात गहराई का सच्चाई बताना चाहता है प्रभु. ഇനി വേറൊരു കാര്യം നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ अभी दूसरा एक बात को देखेंगे तो നമ്മുടെ ഓഫീസിൽ ജോലി നമ്മുടെ ബോസ് ഒരു വിശ്വാസിയാന്നിരിക്കട്ടെ, जरा सोचो अभी हमारा मालिकों ने एक विश्वासी मालिक है അല്ലേ? है ना. അപ്പം അവിശ്വാസികളായ ജോലിക്കാർ ഇദ്ദേഹത്തെ വളരെയധികം മാനിക്കും. तो जो अविश्वासी जो लोग रहते हैं वो लोग क्या करते हैं, वो विश्वासी मालिक काम करने वाला अविश्वासी है तो वो लोग बहुत आदर और इज्जत करते हैं ये मालिक को. പക്ഷെ വിശ്വാസിയായോണ്ടാ എന്റെ സഹോദരനായെന്ന് പറഞ്ഞ് എന്ത് ചെയ്യുന്നു? लेकिन विश्वासी दास क्या करेगा, मेरा मालिक विश्वासी है हाँ. इसलिए चलता है कैसे भी काम करेगा हाँ. बोलकर उसको अनादर कर रहा है, इज्जत नहीं दे रहा. അപ്പോഴും സ്വന്തം ജീവനിലാണ് तो तभी भी वो क्या कर रहा है, अपना स्वयं के जीवन से हाँ. भले हमारा मसीह में भाई हो लेकिन है मेरा मालिक बोलकर और भी अधिक विश्वास योग्यता से सेवा करना चाहिए था. അപ്പൊ അതുകൊണ്ട് ഈ ജീവനെ നമ്മൾ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ तो इसीलिए ये हमारा जीवन, हम कौन सा जीवन को इस्तेमाल कर रहे हैं वो हम देखना चाहिए. രണ്ട് യജമാനന്മാരെ ഒരുമിച്ച് സേവിക്കാൻ കഴിയത്തില്ല. कोई भी विश्वासी दो मालिकों को सेवा नहीं कर सकता. നമ്മള് ഈ ഭൂമിയിൽ നമ്മുടെ ബോസ് അവിശ്വാസി ആണെങ്കിലും നമ്മൾ അദ്ദേഹത്തെ സേവ് ചെയ്യണം. तो अभी यहाँ पर विषय यहाँ पर क्या है, देखो हम लोग जब इस दुनिया में जीते समय में हम लोग जिस कामकाज में रहते समय में जो हमारा मालिक भले ही वो अविश्वासी क्यों ना हो, हम लोग को काम ईमानदारी से विश्वास योग्यता से हमें करना है. അത് കർത്താവിനെ വെളിപ്പെടുത്താൻ വേണ്ടിയാണ് നമ്മൾ അത് കൊലോസ്യ ലേഖനത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ വായിക്കുന്നുണ്ട്. तो कोलोसियों में जब पढ़ते समय में ये तुम लोग काम करने वाले हैं गुलाम लोग, तुम लोग जब काम करते समय में तुम लोग क्या कर रहे हो, प्रभु का जीवन को तुम लोग प्रकट कर रहे हो, इसके लिए तुम्हें विश्वास योग्यता से काम करना है. അപ്പൊ നമുക്ക് ബെനിഫിറ്റ് കിട്ടുന്നത് കൊണ്ട് तो क्योंकि हमको उसका लाभ मिल रहा है അതുകൊണ്ട് എന്ത് ചെയ്യണം? इसलिए क्या करना है, സേവിക്കണം. सेवा करना है. എന്നാൽ അത് എങ്ങനെയായിരിക്കണം? तो और कैसा होना चाहिए. ഇനി നമ്മള് കൊലോസ്യ ലേഖനത്തിലേക്ക് വരികയാണ്. वापस हम कोलोसों में आते हैं. ദൃഷ്ടി സേവകളാലല്ല, बस दिखाने वाला सेवा नहीं होना चाहिए. അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വീണ്ടും വരികയാണ്. तीसरा अध्याय में हम वापस पढ़ेंगे. അവിടെ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ സേവിക്കേണ്ടതുണ്ട്? അവിടെ 22 പോലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. 22 में पढ़ना. 22 सेवकों, जो शरीर के अनुसार तुम्हारे स्वामी है, हाँ. सब बातों में उनकी आज्ञा का पालन करो. हाँ. मनुष्य को प्रसन्न करने वाले के समान അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है, ഓഫീസിൽ വെറുതെ ഇരിക്കുകയാണ്. मतलब मैं ऑफिस में ऐसे ही बैठा हूँ, അപ്പോൾ ബോസ് വരുമ്പോഴേക്കും വേഗം എന്ത് ചെയ്യുന്നു? बहुत सामने से आ रहा देखकर, मेरा मालिक सामने से आया देखकर तुरंत अभी क्या किया, टेबल पे थोड़ा हिला हिला कर लिखने का काम या काम कर रहा है, दिखाने वाला काम कर रहा है. നമ്മൾ അറിയാതെ എന്ത് ചെയ്യുന്നു? നമ്മുടെ സ്വന്തം ജീവൻ, ഇപ്പൊ നമ്മള് സഭയിലാണെങ്കിൽ തന്നെയും हम लोग अनजाने में हम लोग क्या कर रहे हैं, हमारे स्वयं का जीवन, स्वार्थ का जीवन से हम कर रहे हैं. यही स्वभाव जब हम मंडली में आते समय में, कलीसिया में आते समय क्या करते हैं. എനിക്കൊരു അനുഭവം ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. मेरे को एक अनुभव हुआ है. അതായത് എനിക്ക് എന്റെ ഒരു കൂട്ടുകാരൻ, അദ്ദേഹം ആ വിശ്വാസികൾ ആരെങ്കിലും വരുന്നത് കാണുമ്പോൾ വേദപുസ്തകം വായിച്ചുകൊണ്ട് ഇങ്ങനെ അവരെ വരുന്നത് കാണുമ്പോൾ അദ്ദേഹം ബൈബിൾ വായിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു എന്ന് കാണിക്കും. तो मेरा एक दोस्त है, वो प्रभु का सेवा करता है. उनका वो जब मंडली में बैठ के समय में जब कोई एक भाई अंदर आता है करके देखते तुरंत वो
बाइबल खोलकर बैठ जाता है, तो आने वाला विश्वासी लोगों को क्या लग रहा हाँ। है? प्रभु का दास बाइबल पढ़ रहा അപ്പോൾ है। വിശ്വാസികളും അങ്ങനെ ഇപ്പൊ ദൈവദാസം വരുന്ന സമയമാണ്, तो विश्वासी लोग भी क्या करते हैं? प्रभु का दास अभी आने का टाइम हो गया है, അവൻ ടി വി ഒന്നും ചാലുമല്ല. तो घर में अभी टीवी चालू नहीं करेगा। നമ്മുടെ ദൈവദാസം വരുന്നതിന് ഒരു പ്രത്യേക ടൈം ഉണ്ടല്ലോ അല്ലേ? तो प्रभु का दास जब घर पे आ रहा है करके विजिटिंग के लिए आ रहा है, मालूम है एक टाइम रहता है। അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യും? हम क्या करते हैं उस टाइम में? हम क्या करते हैं? നിത്യജീവൻ അല്ല ഉപയോഗിക്കുന്നത്. तो हम लोग अभी अनंत काल का जीवन जो प्रभु ने हमारे अंदर दिया है, वो जीवन का इस्तेमाल नहीं कर रहे हम। സ്വർഗത്തിൽ നമുക്കൊരു യജമാനനുണ്ട്. तो तभी ആ भी യജമാനനെയാണ് നമ്മൾ സേവിക്കുന്നത്. तो अभी भी स्वर्ग में जो हमारा असली मालिक है, हाँ। वो देख रहा है, हाँ। उस मालिक का हमें सेवा करना है, हाँ। दिखाने के लिए नहीं कर रहे ആ. हम। അപ്പോൾ ഇങ്ങനെ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യും? നമ്മുടെ പ്രതിഫലം നഷ്ടമായി പോവുക. तो इस- കാരണം നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്ന നിത്യജീവനല്ല. इस तरह का धोखा देने वाला जीवन या स्वयं को स्वार्थ का मदद का जीवन से जीते समय में हम लोग क्या कर रहे हैं? स्वर्ग में जो हमको प्रतिफल मिलने वाला था, वो सबको हम खो बैठ रहे हैं। ആ, അപ്പോൾ അതിന് അടുത്ത വാക്യം വായിക്കുകയാണ്. फिर अगला वाक्य हम पढ़ते हैं, നമ്മൾ ചെയ്യുന്നതൊക്കെയും इसलिए हम तुम जो भी करोगे क्या करना? सम्मान मन की से करो। सच्चाई सीधाई हाँ। परमेश्वर से भय से करे। हमें आगे हाँ तुम करते हो हाँ। तन मन से करो, हाँ। यह समझकर कि मनुष्य के लिए नहीं परंतु प्रभु के लिए करते हो। मैं ആ, എന്നാൽ എന്ത് ചെയ്യും? എന്നാൽ और ഒരു फिर- കണ്ടീഷനാണ്. और शर्त है 24 വാക്യം 24. फिर 24 पढ़ना। क्योंकि तुम जानते हो हाँ। कि तुम्हें इसके बदले प्रभु से मिरास मिलेगी। हाँ। तुम प्रभु मसीह की सेवा करते ആ, हो। നമുക്ക് നോക്കാം. അപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്, ആരെയാണ് സേവിക്കുന്നത്? तो हम किसका सेवा कर रहे हैं? प्रभु यीशु का। ഇതാണ് നമുക്ക് നീതിമാന്റെ പ്രതിഫലം. ये है एक धर्मी जन का प्रतिफल। അങ്ങനെ നിത്യജീവിതത്തിൽ സേവിക്കുമ്പോൾ इस तरह अनंत काल का जीवन के मदद से जब वो प्रभु का सेवा कर रहा है, ഇത് ആത്മാവിന്റെ ഒരു സന്തോഷമാണ്. इसके अंदर ऐसा करने वाला व्यक्ति को आत्मा में एक आनंद है। ഈ കാര്യം മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് വേണം നമ്മള് റോമാലേഖനം 14 അധ്യായത്തിൽ വായിക്കേണ്ടത്. ये बात को समझकर हम लोग रोमियो का पुस्तक अध्याय 14 को हमें पढ़ना है। റോമാലേഖനം 14 അധ്യായത്തിൽ रोमियो का पुस्तक 14 अध्याय, നിത്യജീവൻ ഉപയോഗിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ നിത്യജീവന്റെ ദൈവത്തിന്റെ ബെനിഫിറ്റ് കിട്ടിയവനാണ് നീതിമാൻ. मतलब धर्मी जन कौन है? जिसको परमेश्वर का लाभ मिला है। ऐसे लोग क्या करते हैं? അവിടെ അതിന്റെ 14 അധ്യായത്തിന്റെ 16 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उनका 16 से जब हम पढ़ते समय में 16 से पढ़ना, 14 का 16, 17, 18। तुम्हारे लिए जो भला है उसकी निंदा न होने पाए, हाँ। क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं हाँ। परंतु धर्म मेल मिलाप और वह आनंद है जो पवित्र आत्मा से होता है। हाँ। जो कोई इस रीति से मसीह की सेवा करता അപ്പൊ है യേശുവിനെ ക്രിസ്തുവിനെ സേവിക്കണമെങ്കിൽ तो मसीह को अगर सेवा करना है तो हाँ। वह परमेश्वर को भाता है हाँ। और मनुष्यों में ग्रहण योग्य ठहरता है। അപ്പൊ അപ്പൊ അവനെ അങ്ങനെയുള്ള വ്യക്തി ആരാണ്? ऐसा व्यक्ति कौन है? ഓക്കെ, നമ്മുടെ വായിക്കുകയാണ്. वहां पर हमने पढ़ा, ഒരാൾക്ക് യേശുവിനെ സേവിക്കണമെങ്കിൽ एक व्यक्ति को अगर यीशु का मसीह का सेवा करना है, അവൻ ആത്മാവ് ഉണ്ടായിരിക്കണം, उसके अंदर आत्मा होना चाहिए ആത്മാവിന്റെ സന്തോഷം ഉണ്ടായിരിക്കണം, और पवित्र आत्मा का आनंद होना चाहिए ആത്മാവിന് നീതിയും സമാധാനവുമാണ്. और धार्मिकता, क्योंकि आत्मा से भर जाना मतलब क्या? हाँ। धार्मिकता और शांति और आनंद है। അപ്പൊ നീതിമാന്റെ പ്രതിഫലം എന്താണ്? तो धार्मिकता का प्रतिफल क्या है फिर? ഇവിടെ വെച്ച് തന്നെ अभी इधर ही दुनिया में ही എന്താണ്? സന്തോഷമാണ്, ആത്മാവിനുള്ള वो സന്തോഷമാണ്. आत्मा का आनंद से भर गया है वो। അങ്ങനെ സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴോ फिर स्वर्ग में जाने के बाद അത് പറഞ്ഞറിയിക്കാൻ സന്തോഷം फिर വരും. वो तो वर्णन अवर्णनीय आनंद से भर जाएगा तब। Praise the Lord. मैं അപ്പൊ നീതിമാന് പ്രതിഫലം ഉണ്ടെന്ന് പറയുമ്പോൾ तो एक धर्मी जन को प्रतिफल है करके बोला तो, मेरा से बोला तो, അത് നമുക്കുണ്ടാകരുത് എന്നാണ് സാത്താൻ ആഗ്രഹിച്ചത്. शैतान का लक्ष्य क्या है? वो धर्मी जन को बिल्कुल प्रतिफल नहीं मिलना चाहिए, हाँ। इसके लिए वो काम कर रहा है। ഏലും രക്ഷ നഷ്ടപ്പെടുത്താൻ കഴിയത്തില്ല. अभी तो उसको मालूम है बच गया, अभी अंधकार से बचकर ज्योति में आ गया, वो उसका उद्धार हो गया, नया जन्म हो गया। अब ये उद्धार खो नहीं सकता, शैतान जानता है। അപ്പൊ അവിടെ വായിക്കുകയാണ്, അവിടെ അങ്ങനെയുള്ള ഒരു വ്യക്തി ऐसा विश्वासी ആ സന്തോഷം അതിൽ ക്രിസ്തുവിനെ സേവിക്കുന്നു. കണ്ടോ? तो ആത്മാവിൽ जो इस बातों में 18 वाक्य में इस हाँ। बातों में मसीह का सेवा करता है, हाँ। इस बातों में ആ, वह परमेश्वर को भाता है। हाँ, परमेश्वर को भाता है। ആ അവൻ ദൈവത്തിന് അവൻ ആരാണ്? तो वो परमे- പ്രകാരമുള്ള സ്വന്തം മകനെ പോലെയാണ്. तो वो भाता है मतलब क्या है? परमेश्वर को एकदम खुशी और सम्मान मिलते हैं, ये मेरा बेटा है। അപ്പൊ ദൈവത്തെ പ്രസാദിപ്പിക്കാൻ നമുക്ക് കഴിയുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो परमेश्वर को हम लोग प्रसन्न कैसे कर सकते हैं? യേശുവിനെ സേവിക്കുന്നതിലൂടെ. जो कोई भी यीशु मसीह को हाँ। सेवा करेगा, वो परमेश्वर को प्रसन्न करता है। നമ്മളിപ്പോ ഞായറാഴ്ച ഇങ്ങോട്ട് വരികയാണ്. हम लोग बस रविवार का दिन आ रहे, आराधना के लिए आ रहे हैं। നമ്മൾ പറയാണ് ആത്മാവിലും സത്യത്തിലും ആരാധക പോവാ. हम लोग बोल रहे हैं मैं तो आत्मा और सत्य से आराधना किया, आया और चला गया। പക്ഷെ പുത്രനെ സേവിക്കുകയോ പുത്രനെ അനുസരിക്കുകയോ ചെയ്യുന്നില്ല. परंतु जिंदगी में पुत्रों का हम लोग बात नहीं मान रहे, उनका आगे का पालन नहीं कर रहे, उनका सेवा नहीं कर रहे।
അപ്പൊ എങ്ങനെയാ അത് ആരാധന ദൈവം സ്വീകരിക്കുന്നത്? ऐसा आराधना फिर कैसा परमेश्वर स्वीकारेगा? പ്രതിഫലം ഏതിനാണ്? प्रतिफल किस बात पर है? നമ്മൾ പലപ്പോഴും ചിന്തിക്കുന്നത് എന്നെ ദൈവം വിളിച്ചത് ആരാധിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. कुछ लोग ऐसा लगता है कि मुझे प्रभु ने क्यों बुलाया है आराधना करने के लिए. ശരിയാണ്. सही है. പക്ഷെങ്കിൽ ആരാധന എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ദൈവത്തെ സേവിക്കുന്നതിനെയാണ് ആരാധന എന്ന് പറയുന്നത്. आराधना का मतलब क्या है? वो व्यक्ति का परिणाम क्या है कि वो हमेशा यीशु मसीह का सेवा में लगा रहता है. वो स्वभाव से भरा हुआ व्यक्ति परमेश्वर का आराधना कर रहा है. ദൈവത്തെ സേവിക്കുന്നവൻ जो परमेश्वर का सेवा करता है അല്ലെങ്കിൽ ആരാധിക്കുന്നവൻ या आराधना करता है യേശു ക്രിസ്തുവിനെ ജീവന തുല്യം സേവിക്കുന്നവനായിരിക്കണം. वो क्या करेगा? ऐसा विश्वासी जिसका जीवन का पूरा समय यीशु मसीह का सेवा करते रहना चाहिए. നമ്മുടെ കർത്താവ് തന്നെ എന്തിനാണ് വന്നത്? हमारे प्रभु यीशु मसीह क्यों आया दुनिया കർത്താവ് में? എന്തിനാ വന്നത്? क्यों आया प्रभु दुनिया में? സേർവ് ചെയ്യാൻ, सेवा करने, അല്ലേ? है ना? സേർവ് ചെയ്യാൻ. सेवा करने. എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യണം? फिर क्या करना है? നമ്മൾ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായം 45-ാം വാക്യം. मरकोस 10 का 45 में हम पढ़ते हैं. हाँ। मनुष्य का पुत्र इसलिए नहीं आया हाँ। कि उसकी सेवा टहल की जाए, हाँ। पर इसलिए आया कि आप सेवा टहल करें, हाँ। बहुतों की छुड़ौती के लिए अपना प्राण. बस. കേട്ടോ, അവന്റെ ജീവനെ കൊടുക്കാനും. ताकि अपना जीवन को देने के അപ്പോൾ लिए. ഈ ജീവന്റെ പ്രത്യേകത, യേശുവിന്റെ ജീവന്റെ പ്രത്യേകത അത് സേർവിംഗ് മൈൻഡ് ഉള്ള ലൈഫാണ്. तो यीशु मसीह का जीवन का खासियत क्या है? मसीह का जीवन में किस बात पे भरा हुआ है? उसका मनोभावना, उनका मनोभावना हमेशा सेवा करते रहना, ऐसा मनोभावना में है यीशु का जीवन. അതില് ഡംബില്ല, അഹങ്കാരമില്ല, उसमें अहंकार नहीं है, തന്നിഷ്ടമില്ല, स्वयं इच्छा नहीं है, അതിന്റേതായ വഴിയില്ല, खुद का रास्ता नहीं है, അനുസരണത്തിന്റെ വഴിയാണ്, सिर्फ आज्ञा पालन करने का रास्ता है, കീഴ്പ്പെടുന്ന ജീവനാണ്. अपने आप को समर्पण करने का जीवन है. അപ്പൊ ആ ജീവനിൽ പ്രതിഫലവും കൂടെ അടങ്ങിയിട്ടുണ്ട്. उस जीवन में प्रतिफल भी जुड़ा हुआ है. അത് എങ്ങനെ എവിടെ ഉപയോഗിച്ചാലും, और वो ये जीवन को किधर भी कैसे भी जब इस्तेमाल करते हैं, ഓഫീസിലാണെങ്കിലും ऑफिस में हो, വഴിയാത്രയിലാണെങ്കിലും यात्रा करते समय में हो, ഉടനെ മിനിറ്റ് വെച്ച് പ്രതിഫലം അവിടെ കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो प्रभु का जीवन को जब इस्तेमाल करते समय में एक मिनट हम क्या कर रहे हैं? स्वर्ग में प्रतिफल को जमा कर रहे हैं हम. പക്ഷേ നമ്മുടെ ജീവൻ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ परंतु वो ऐसा समय में अगर हमने अपना खुद का जीवन को इस्तेमाल किया, ഈ ജീവൻ ഒന്നും പ്രതിഫലം ഇവിടെ നോക്കുന്നില്ല. क्यों അപ്പൊ ഈ യേശു ക്രിസ്തു ഇപ്പം ഒരാളെ സ്നേഹിച്ചാൽ आगे तो प्रभु का जीवन का खासियत क्या है? वो कभी भी अपने प्रतिफल पाने के लिए नहीं सेवा करता है. अभी यीशु मसीह किसी को सेवा मदद करने जाएगा, ഇനി എന്നോട് അദ്ദേഹം ഇനി എന്നോട് മിണ്ടിയിട്ടേ ഞാൻ പുള്ളിയോട് മിണ്ടത്തുള്ളൂ എന്ന് പറയുന്നില്ല. ആ ജീവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ കൃത്യമായി സ്നേഹിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. यीशु मसीह का जीवन का खासियत क्या है? वो भाई सामने आकर पहले मुझसे बात करेगा तो ही मैं बात करूंगा, ऐसा नहीं है प्रभु का जीवन. प्रभु का जीवन क्या है? निरंतर 24 घंटे भाइयों को सेवा करना, प्रेम करते रहना, भाइयों के लिए सेवा, वो है यीशु मसीह का मनोभावना. ഇരുട്ടില്ല, उनमें अंधकार बिल्कुल नहीं है, ആരോടും പകയില്ല, किसी को नफरत नहीं करता, അത് ആരുടെയും ദോഷം കണ്ടുപിടിക്കുന്നില്ല. किसी का बुराई को खोज के ढूंढता नहीं है. देखो उसने ऐसा किया चुप के काम नहीं करता. അത് വല്ലപ്പോഴും ഉള്ളൊരു ജീവിതമല്ല, वो कभी कभी जीने वाला जिंदगी नहीं है, നിരന്തരം ജീവിക്കുകയാണ്. निरंतर जी रहा है वो जीवन. ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. प्रभु की स्तुति हो. നമുക്ക് പ്രതിഫലമുള്ള ജീവൻ ഏതാണ്? हमें प्रतिफल का जीवन का खासियत क्या है? കർത്താവിനെ സേവിക്കുകയാണ് നമ്മൾ. हम लोग रोज प्रभु का सेवा कर रहे हैं. അപ്പൊ നമ്മള് പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है ഞാൻ എന്റെ ആത്മാവിൽ ആരാധിക്കുന്നു എന്നാണ് പല ട്രാൻസ്ലേഷൻ കേട്ടിട്ടില്ല. നമ്മൾ റോമലേഖനം അതിന്റെ 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 10-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला अध्याय 10 में आत्मा में मैं आराधना करता हूँ, ऐसा कुछ परिभाषाओं में लिखा है. അവിടെ സേർവ് എന്നാണ്, സേവിക്കുക എന്നാണ്. എന്റെ ആത്മാവിൽ ഞാൻ സേവിക്കുന്ന उसका नौ पढ़ना. परमेश्वर जिसकी सेवा में अपने ഓക്കെ. हाँ, सेवा में आत्मा में, ये करेक्ट परिभाषा है. आत्मा में मैं सेवा कर रहा हूँ. അപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളെ സഹായിക്കുന്നത് നമ്മുടെ പഴയ ജീവനെ അല്ല. तो पवित्र आत्मा जब हमारे अंदर आकर कार्य करते समय में हमारा पुराना जीवन, पुराने मनुष्यत्व का स्वभाव को उत्तेजना करने के लिए, उसको मदद करने के लिए नहीं आ रहा है. നമ്മുടെ ആത്മാവ് ദൈവത്തെ സേവിക്കുമ്പോൾ, कि हम जब अपने मनुष्य आत्मा में प्रभु का सेवा करते समय में, നമ്മളെ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:3 വായിക്കുന്നത് फिलिपियों 3:3 में हम क्या पढ़ते हैं? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് കൊണ്ട് ആരാധിക്കുക. അവിടെ ആരാധന എന്നാണ്, സർവീസ് സേവിക്കുക എന്നല്ല. वहां पर अगर जो व्यक्ति अपने आत्मा में अधीन होकर पवित्र आत्मा में जीते समय में वो क्या कर रहा है? परमेश्वर को आत्मा में, पवित्र आत्मा की मदद से परमेश्वर का आराधना कर रहा है. നോക്കുക, उधर शब्द देखना, उधर फिलिपियों का पुस्तक 3 अध्याय में परमेश्वर का आराधना कर रहा है पवित्र आत्मा की मदद से. അപ്പം ആത്മാവ് കൊണ്ട് ക്രിസ്തുവിനെ സേവിക്കാത്ത ഒരു വ്യക്തി, मतलब जो व्यक्ति अपना व्यक्तिगत जीवन में पवित्र आत्मा की मदद से अपना मनुष्य आत्मा में यीशु मसीह का सेवा नहीं कर रहा, എങ്ങനെയാണ് പരിശുദ്ധാത്മാവിൽ പിതാവിനെ ആരാധിക്കാൻ तो കഴിയുക? पवित्र आत्मा की मदद से कैसा वो परमेश्वर का आराधना कर सकता है? दोनों में फर्क समझा? किसका सेवा कर रहे हैं और किसको आराधना कर रहे हैं?
നമ്മൾ ആരെയാണ് സേവിക്കുന്നത്? हम किसका सेवा कर रहे हैं? ദൈവത്തെയാണ് നമ്മൾ അതിനകത്ത് तो उसमें വേർതിരിക്കുന്നത്. हाँ उन दोनों में भेदभाव ऐसा फर्क ऐसा नहीं है। मसीह का सेवा में प्रभु का ही पिता का ही सेवा है। ആ. നമ്മുടെ തീമോത്തിയോസിന്റെ 2 തീമോത്തിയോസ് दूसरा तिमोथी 1:3 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 1:3 में हम पढ़ते हैं നിർമ്മല മനസ്സാക്ഷി, അതാണ് സേവിക്കുകയാണ് ദൈവത്തെ, അല്ലെങ്കിൽ അവിടെ മനസ്സാക്ഷി എന്നാണ് പറയുന്നത്, അത് പടയുക. മനുഷ്യ ആത്മാവിനെയാണ്. जिस परमेश्वर की सेवा में अपने बाप दादा की रीति पर शुद्ध विवेक से कर देखो शुद्ध विवेक से कर रहे हो मतलब क्या, वो आत्मा के बारे में बोल रहा हाँ। है, मनुष्य आत्मा। എന്റെ മനസ്സാക്ഷിയിൽ അല്ലെങ്കിൽ എന്റെ ആ വിവേകത്തിൽ ഞാൻ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? मेरा സേവിക്കുന്നു. मेरा विवेक में मैं क्या कर रहा हूँ? प्रभु का मैं सेवा कर रहा हूँ। ആ വ്യക്തിക്കാണ് उस व्यक्ति को ഹോളി സ്പിരിറ്റിനാലുള്ള ആ ഒരു അനുഗ്രഹം കിട്ടുന്നത്. ऐसा व्यक्ति को पवित्र आत्मा का बहुतायत का आशीष मिलते रहता है। ആ. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ ചിന്തിച്ചു വരുന്ന വിഷയം, तो यहाँ पर हम जो विषय सोच रहे थे उसका विषय ये है, പഴയ ഈ ഒരു സേവ അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തെ ഇങ്ങനെ സേവിക്കുവാൻ मतलब जो परमेश्वर को इस रीति से निरंतर सेवा करते रहता है, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ബെനിഫിറ്റ് എന്തൊക്കെ പ്രാപിച്ചു എന്നുള്ളതിന്റെ ഒരു വെളിച്ചം കിട്ടുമ്പോഴാണ് നിരന്തരമായി നമുക്ക് സേവിക്കാൻ കഴിയുന്നത്. तो कौन कौन लोग हैं जिनको हमेशा निरंतर प्रति समय में प्रभु का सेवा कर पाता है? जिन जिन लोगों को प्रभु के द्वारा क्या क्या लाभ मिला, वो लाभ का बोध मिलता है, वैसा वो क्या करेगा? परमेश्वर का सेवा करते रहेगा। ഒരാളിൽ നമുക്ക് ബെനിഫിറ്റ് കിട്ടിക്കൊണ്ടേ ഇരിക്കുന്നെങ്കിൽ സേവിക്കുന്നതിന് തടസ്സവുമില്ല. एक व्यक्ति की ओर से सामने से निरंतर मुझे लाभ मिलते जा रहा है, ऐसा व्यक्ति का सेवा करने के लिए रुकावट नहीं होता। അപ്പോൾ നമ്മൾ പഴയ നിയമത്തിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ पुराने नियम में देखेंगे तो യോശുവയുടെ ജീവചരിത്രത്തിന്റെ അവസാനം യോശുവ വരികയാണ്. योशुआ का वो अपना जीवन का समय का अंतिम समय में आ गया। അവിടെ योशुआ का पुस्तक में യോശുവയുടെ പുസ്തകം 24 അധ്യായം, उसका 24वां अध्याय, അദ്ദേഹം ഏകദേശം ഫെയർവെൽ സർവീസ് നടത്തുകയാണ്. അവിടെ യാത്രയയപ്പാണ്. താൻ ഏകദേശം പ്രായമൊക്കെ ആയി, ഇനി തനിക്ക് അധികം നാളില്ല. അപ്പോൾ എല്ലാ ഇസ്രായേൽ മക്കളെ അദ്ദേഹം കൂട്ടി വരുത്തി. तो उसका उम्र का अंतिम समय में आ गया, तो इसलिए अंतिम बार सभी भाइयों को मिलकर हाँ। वो एक आखिरी बार का एक सभा वहां पर कर रहा है। അത് നമ്മുടെ വീട്ടിൽ പോയി വായിക്കണം. वो हम लोग घर पे जाकर वो पूरा पढ़ लेना। എല്ലാവരെയും കൂട്ടി വരുത്തുകയാണ്. वो सभी अधिकारियों को, प्रधानों को एकत्र किया। എന്തെല്ലാം നന്മകൾ നിങ്ങൾക്ക് തന്നു, അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ യഹോവയെ സേവിക്കണമെന്നാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രസംഗത്തിന്റെ അവസാനം. तो वो सारे अध्यक्षों को और सभी सरपंचों को, 12 गोत्र का सरपंच और अध्यक्षों को बुलाकर वो क्या बोलना चाहता है कि जो जो बातों में यहोवा परमेश्वर का लाभ तुमको मिला, क्या क्या फायदा मिला, वो बात पे तुम लोग यहोवा परमेश्वर का आराधना करना। ആദ്യം അപ്പനെ തുടങ്ങുകയാണ്. तो सबसे पहला पिता से, उनका पूर्वज पिता से शुरू कर रहे हैं। ആരാണ്? कौन है? അബ്രഹാം. अब्राहम। അബ്രഹാം എങ്ങനെയായിരുന്നു? अब्राहम कैसा था? पहला വിഗ്രഹാരാധിയായിരുന്നു. वो एक मूर्ति पूजक था। അപ്പോൾ ആ തലമുറയെ കൊണ്ടുവരുവാൻ ദൈവം ആദ്യം അബ്രഹാമിനെ അനുഗ്രഹിച്ച് തുടങ്ങുകയാണ്. तो इस्राएल करके वंश को, उसका पीढ़ी को लाने के लिए शुरुआत किससे किया? अब्राहम का आशीष को वहां पर बता रहा है। അവിടെ ഈ ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് ഒരു പിതൃത്വം കണ്ടെത്തുകയാണ്. मतलब हाँ, ये इस्राएली लोगों को एक पितृत्व का जीवन, उनका सच्चा पिता कौन है, वो जीवन का रिश्ता का आरंभ शुरू किया वहां അത് पर। എത്രയും വലിയ അനുഗ്രഹമാണെന്നറിയാം. कितना बड़ा आशीष की बात है। എന്നിട്ട് ഈ അബ്രഹാമിനെ ദൈവം യൂഫ്രട്ടീസ് നദി കടത്തി ദൈവത്തിന്റെ മകനാക്കി. और फिर परमेश्वर ने अब्राहम को फ्रेत नदी पार कराने के बाद अब्राहम परमेश्वर का संतान हो गया। പിന്നെന്ത് ചെയ്തു ദൈവം? फिर परमेश्वर ने क्या किया? ഇസാക്കിനെ കൊടുത്തു. उसको इसहाक दिया। പിന്നെ ദേശം കൊടുക്കുകയാണ്. फिर उसको देश दे रहा है। എന്നിട്ട് ഇവരെന്ത് ചെയ്തു? फिर ये लोग क्या किया? അപ്പോൾ നിങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അറിയാം, ഇസ്രായേൽ ദേശത്തേക്ക് പോവുകയാണ്. वो 24 का शुरुआत से पढ़ते समय में देखो, फिर वो लोग मिस्र देश में गए। അവരെ വീണ്ടെടുക്കുകയാണ്. फिर वहां से उनको छुटकारा दे रहा है। ഇങ്ങനെ അനവധി നന്മകൾ ദൈവത്തിൽ നിന്നുള്ള ബെനിഫിറ്റുകൾ ചൊരിഞ്ഞുകൊണ്ടേയിരുന്നു. इस तरह परमेश्वर की ओर से एक एक लाभ का बातें इस्राएली लोगों को मिलते जा रहा था। കാരണം ദൈവത്തെ സേവിക്കാനുള്ള വഴി കാണിച്ചു കൊടുക്കുകയാണ്. तो वो लोग परमेश्वर को तुम लोग किस रीति से सेवा करना चाहिए, उसका रास्ता वहां पर बता रहा है। ദൈവം ഭയങ്കര ക്രൂരനാണ്. परमेश्वर बहुत कठोर है। ദൈവത്തെ സേവിച്ചില്ലെങ്കിൽ ദൈവം കൊന്നുകളയും. परमेश्वर का तुम सेवा नहीं करो तो परमेश्वर तुझे न्याय देकर मार डालेगा। അങ്ങനെ ഭയപ്പെടുത്തുന്ന ഒരു ദൈവത്തെ അല്ല, ऐसा डराने वाला परमेश्वर का सेवा करो करके ऐसा डरा कर नहीं किया। സ്നേഹം കനിഞ്ഞൊഴുകുന്ന ഒരു ദൈവത്തെ വെളിപ്പെടുത്തിയിട്ട് പറയുകയാണ്. मतलब प्रेम का धारा तुम्हारे लिए खोला हुआ है, उतना तुमसे प्रेम करता है, वो प्रेम का एक एक बातें बताकर बोल रहा है, इस यहोवा परमेश्वर का तुम सेवा करो। എന്നിട്ട് ഈ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? फिर ये परमेश्वर ने क्या നിങ്ങളെ किया? മരുഭൂമിയിൽ നടത്തി, तुमको जंगल में, मरुभूमि में चलाया, നിങ്ങൾക്ക് ആഹാരം തന്നു, तुमको भोजन दिया, വെള്ളം തന്നു. पानी दिया। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? നിങ്ങളെ ചെങ്കടൽ കൊണ്ടുവന്നു. तुमको लाल समुद्र के पास लेकर आया। ആ ചെങ്കടൽ എങ്ങനെ നടക്കും? परंतु पार कैसा करेंगे? ആ നമ്മുടെ ദൈവം हमारा परमेश्वर നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു? हमारे लिए क्या किया? ചെങ്കടൽ രണ്ടായി വിഭജിച്ചു. उसको रास्ता बना के दिया समुद्र के बीच में പിന്നെ എന്ത് से। ചെയ്തു? फिर क्या किया? യോർദാൻ योरदान नदी की ओर लाया। അവിടെ എന്ത് ചെയ്തു? वहां पर क्या किया? അവിടെ वहां पर भी അവരോട് പറയാണ്. फिर कहता है, പിന്നെ അവളോട്
അടുത്ത ദേശത്തേക്ക് കടക്കുക. फिर वो लोग यॉर्दन नदी पार करके प्रतिज्ञा किया हुआ नगर में प्रवेश कर रहे हैं अभी. അപ്പൊ യോർദാൻ കടന്ന് സ്വന്തം ദേശത്തേക്ക് വന്നാൽ എവിടെയുണ്ട്? എന്തുണ്ട്? जैसे ही अगर यॉर्दन नदी पार करेगा, प्रतिज्ञा किया हुआ नगर में आएगा तो क्या होगा वहां पर? 11 വാക്യം വായിക്കാം. उसका 11 वाक्य पढ़ेंगे. योशुआ 24 का 11. यरदन पार होकर यरीहो के पास आए और जब यरीहो के लोग और एमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हाँ। हिब्बी और यबूसी तुमसे लड़े, हाँ। तब मैंने उन्हें तुम्हारे वश में कर दिया. നോക്കുക. एक അപ്പോൾ लड़ाई. എവിടെയാണ് ആത്മീയ യുദ്ധം? ഇവിടെ ഇതാണ്. എപ്പോഴാണ് ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് ഒരു യുദ്ധം ഉണ്ടായത്? तो अभी यहाँ पर युद्ध यहाँ पर हुआ. कब है इस्राएली लोगों को युद्ध हुआ? यर्दन पार करने के बाद. ആ അതുകൊണ്ടാണ് പലർക്കും ആത്മീയ യുദ്ധം എന്താണെന്ന് അറിയത്തേ ഇല്ല. കാരണം അവരിപ്പോഴും മരുഭൂമിയിലാണ്. तो आज बहुत से लोग आत्मिक युद्ध का अवस्था क्या है मालूम नहीं. अभी भी वो लोग जंगल में ही है. ആ, എന്നാൽ അവരല്ല ചെയ്യുന്നത്. परंतु यहाँ पर देखो वो इस्राएल लोग नहीं युद्ध किया. 12 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 12 वाक्य पढ़ना जल्दी. നിന്റെ तुम्हारे आगे बैरों को ഓക്കെ. भेजा। हाँ. और उन्होंने अमोरियों के दोनों राजाओं को तुम्हारे सामने से भगा दिया। हाँ। देखो यह तुम्हारी तलवार या धनुष का काम देखो ये तुम्हारा हाँ, तलवार हाँ। और धनुष ने नहीं किया. Praise the Lord. Praise the Lord. मतलब इस्राएली लोगों का कोई काबिलियत से नहीं वो लोग युद्ध जीते. ഇങ്ങനെ ദൈവം ചെയ്ത നന്മകൾ നിരത്തി 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 വെക്കുകയാണ്. इस तरह यहोवा परमेश्वर ने उनको क्या क्या फायदा दिया, क्या क्या लाभ हुआ, एक एक बातें योशुआ वहां पर बता रहा है. ऐसा किया, ऐसा किया, ऐसा किया करके. ഇതിന്റെ 13 വാക്യം. फिर 13वां वाक्य. हाँ. फिर मैंने तुम्हें ऐसा दे दिया हाँ। जिसे तुमने परिश्रम न किया था और ऐसे नगर भी दिए जिसे तुम्हें न बसाया था हाँ। और तुम उसमें बसे हो और जिन दाख और जैतून के बगीचे के फल तुम खाते हो उन्हें तुमने नहीं लगाया था. 14 വാക്യത്തിൽ अगला വായിക്കുമ്പോൾ वाक्य. इसलिए अब यहोवा का भय मानकर उसकी सेवा ആ कराई. നോക്കുക. അപ്പൊ ദൈവത്തെ സേവിക്കണമെങ്കിൽ എന്തെല്ലാം നമ്മുടെ മുമ്പിൽ നമ്മൾ കാണണം? तो अभी यहोवा परमेश्वर को अगर सेवा करना है तो सबसे पहले हमें आगे का पहला बात है क्या क्या देखना है. कराई से उन्होंने क्या क्या भलाई हमारे जीवन में किया, हाँ। वो बात को देखकर ही सेवा कर सकते हैं. പുതിയ നിയമത്തിൽ नए नियम में എന്ത് നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തു. ഹമേ ഓക്കേ, ചുനാ. ഇത് ദൈവത്തെ യഹോവയെ കർത്താവിനെ സേവിക്കണമെങ്കിൽ अगर प्रभु को सेवा करना है तो ദൈവം ചെയ്ത നന്മകളുടെ നിര ഹോളി സ്പിരിറ്റ് കാണിച്ചു തരണം. तो सबसे पहला बात एक विश्वासी नए नियम में अगर प्रभु का सेवा करने के हाँ। लिए अगर उसको मनोभावना को खोलना है तो अതാണ് നമ്മുടെ- पवित्र आत्मा पहला क्या करेगा, ये प्रभु के द्वारा तेरे हाँ। जीवन में क्या लाभ हुआ, हाँ। क्या फायदा हुआ, वो बातें पवित्र आत्मा बताएगा. അപ്പോൾ 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 9 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 2 का 9वां वाक्य से जब हम पढ़ते समय में ദൈവം നമുക്ക് തന്നത് അറിവാനായി ലോകത്തിന്റെ ആത്മാവിനെ അല്ല, പരമേശ്വരൻ- ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവുള്ളവന് ഇതൊക്കെ കാണുമ്പോൾ ഭയങ്കര സന്തോഷമാണ്. ആമേൻ. നീതിയും സന്തോഷവും സമാധാനം കൊണ്ട് അവൻ നിറയുകയാണ്. तो पहला कोरिन्थी 2 का 9 में पढ़ते समय परमेश्वर ने हमें क्या क्या बातें हमें दिया है, ये बातें समझने के लिए हमें संसार का आत्मा नहीं बल्कि पवित्र आत्मा हमको दिया गया है. मतलब जिसके अंदर एक बार पवित्र आत्मा आ गया, वो पवित्र आत्मा के द्वारा प्रभु ने क्या क्या बातें किया है करके वो व्यक्ति को, वो विश्वासी को स्पष्ट रीति से बातें समझ में आने लगता है, ग्रहण करने लगता है. ऐसा ग्रहण किया विश्वासी क्या करेगा, वो आनंद से भर जाएगा. അല്ലേ? നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്ത് ഈ കോടിക്കണക്കിന് ആൾക്കാരുടെ ഇടയിൽ നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത് ദൈവത്തിന്റെ കൃപയല്ലേ? तो जरा प्रियो जरा सोचो, एक करोड़ों अरबों लोगों के बीच में से हमें चुना करके, मुझे चुना करके बोला, तो ये प्रभु का अनुग्रह और दया नहीं है क्या, അല്ലേ? है ना. Praise the Lord. യേശുക്രിസ്തു മരിച്ചത് കൊണ്ട് എന്തെല്ലാം അനുഗ്രഹമാണ് നമുക്ക്. यीशु मसीह मरने की वजह से उसका फायदा क्या क्या हुआ हमें, ആദ്യം തന്നെ നമ്മളത് കണ്ടു. ये बात शुरुआत में हमने देखा. ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് ഒരു പിതാവിനെ നേടിക്കൊടുത്തു. तीसरा योशुआ क्या कह रहे हैं, देखो इस्राएल को सबसे पहला क्या किया, उनको एक पिता मिला. ആ പിതാവിന്റെ പുത്രനായ ഇസാക്കിനെ കൊടുത്തു. उसका पिता जो अब्राहम है उनको एक पुत्र दिया, इसहाक दिया. എന്നിട്ട് ഈ അബ്രഹാം തനിക്കുള്ളതെല്ലാം ഇസാക്കിന് കൊടുത്തു. और फिर अब्राहम के पास जो भी था वो सब कुछ इसहाक को दे दिया. ഇതാണ് ക്രിസ്തു ചെയ്തത്. यही तो मसीह ने किया ना. ആദ്യം നമുക്ക് അബ്ബാ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുന്ന പിതാവിനെ നമുക്ക് തന്നു. सबसे पहला हम लोग एक परमेश्वर को अब्बा पिता पुकार सके, ऐसा परमेश्वर हमें एक दिया. അപ്പൊ നമുക്കൊരു പിതാവുണ്ട്. तो इसका मतलब अभी यीशु मसीह के द्वारा हमें एक पिता है. ആ പിതാവ് തനിക്കുള്ളതെല്ലാം പുത്രന് കൊടുത്തു. और वो स्वर्गीय पिता ने क्या किया, उनका जो भी कुछ था अपना एकलौता पुत्र यीशु मसीह को दिया. പുത്രന് എന്തെല്ലാം ഉണ്ടാവും നമുക്കാണ്. अभी वो पुत्र का जो भी कुछ है वो हम लोग सहपुत्र में हमें भी लेंगे. പുത്രനെങ്കിലോ അവകാശികളാണ്. अगर तुम लोग पुत्र है तो मिरास के भी हकदार है.
അങ്ങനെയാണെങ്കിൽ പിന്നെ യേശുവിനെ സേവിക്കുന്നതിന് എന്താ തടസ്സം? तो ऐसा है तो फिर ये प्रभु यीशु मसीह का सेवा करने के लिए क्या रुकावट है? പക്ഷേ നമ്മൾ സേവിക്കുന്നത് ആരെയാണെന്നറിയാമോ? परंतु हम किसका सेवा कर रहे हैं? ആരാധിക്കുന്നത് നമ്മുടെ കർത്താവിനെയാണ്. आराधना करने आने के लिए हम लोग परमेश्वर का, प्रभु का आराधना करने आ रहे हैं, പക്ഷേ സേവിക്കുന്ന ആരാന്നറിയാമോ? परंतु सेवा किसका कर रहे हैं? ഏ? ലോകത്തെ, संसार को ജഡത്തെ. या शरीर को? അവിടെയാണ് നമ്മുടെ പ്രതിഫലങ്ങൾ നഷ്ടമായി. या ऐसा समय पर हम अपने प्रतिफल को खो बैठ रहे हैं। അതുകൊണ്ടാണ് ദൈവം നമ്മളെ ഈ എന്തെല്ലാം സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുന്നത്. इसीलिए सबसे पहले परमेश्वर ने स्वर्ग का सभी प्रकार के आत्मिक आशीषों से हमें आशीषित किया है। രക്ഷ തന്നു, उद्धार दिया, വീണ്ടെടുപ്പ് തന്നു, वो छुटकारा दिया, പുത്രത്വം തന്നു, पुत्रत्व दिया, ആത്മാവിനെ തന്നു, आत्मा दिया, പിന്നെന്ത് തന്നു? और क्या क्या दिया? തേജസ്സിന്റെ ശരീരം, महिमा का शरीर मिलने वाला है, എല്ലാം തന്നു. ये सब दे दिया है। ഇതൊന്നും പ്രതിഫലമല്ല. परंतु ये सब प्रतिफल नहीं है, ഇതൊക്കെ പ്രതിഫലം കിട്ടാനുള്ളതാണ്. परंतु प्रतिफल मिलने के लिए जो भलाई बातें हैं वो पहले भला बातें दे दिया। ഇതൊക്കെ ഉണ്ടെങ്കിലും ये सब होने के बावजूद भी അവിടെ പ്രതിഫലം ഒന്നുമില്ലാത്തവരായി ജീവിക്കുന്നു. स्वर्ग में जाने के बाद अगर प्रतिफल उसको नहीं मिल रहा है तो അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ സാത്താന്റെ തന്ത്രം എന്താണെന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. इसलिए हमें शैतान कैसा तंत्र पूर्वक कार्य करता है वो तंत्र को जानना जरूरी അപ്പൊ है। അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആ ഭാഗത്തേക്ക് നോക്കാം. वो भाग को हम देखेंगे। സാത്താന്റെ തന്ത്രം शैतान का तंत्र നമുക്ക് വീണ്ടും നമുക്കൊന്നുകൂടെ നോക്കാം. നമ്മൾ പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 8-ാം അധ്യായം 25-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ निर्गमन का पुस्तक 8 का 25 जब पढ़ते समय में वहां അവിടെ पर देखते നമ്മള് हैं, മലയാളത്തിൽ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ എന്നാണ്. അങ്ങനല്ല. तो 8 का 25 में जब मलयालम में पढ़ते समय में यहोवा परमेश्वर को आराधना करने जाना है करके ऐसा लिखा है। वहां पर कैसा है? तुम जाकर अपने परमेश्वर के लिए इसी देश में बलिदान करो। सैक्रिफाइस സാക്രിഫൈസ് അവിടെ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 25 है। ദേശത്ത് इसी देश में रुककर അവിടെ അപ്പോൾ ഫറവോൻ എന്താ പറഞ്ഞത്? फरोन क्या कहता है? നിങ്ങള് ഇവിടെ എന്റെ ദേശത്ത് തന്നെ ആരാധിച്ചു. तुम लोग क्या करना? आराधना करने के लिए, बलिदान करने के लिए दूर मत जाओ, उधर ही मिस्र देश में रुककर तुम लोग आराधना करो। അപ്പം നമുക്ക് അനേക ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നുണ്ട്. आज बहुत से लोग आराधना कर रहे हैं। എവിടെയാണ് ആരാധിക്കുന്നത്? कहां पर आराधना कर रहे हैं? മിസ്രൈമിലാണ്. मिस्रैम में रुककर कर रहे हैं। ഇതൊന്നും പ്രാപിച്ചിട്ടില്ല, वो लोग छुटकारा नहीं पाए, രക്ഷ പ്രാപിച്ചിട്ടില്ല, उद्धार नहीं पाए, അങ്ങ് ആരാധിക്കുകയാണ്. बस आराधना कर रहे हैं। അപ്പൊ ആരാണ് കൺട്രോൾ ചെയ്യുന്നത്? तो नियंत्रण कौन कर रहा है? फरोन या शैतान। ഇത് നമുക്കും ഇത് ദിഷ്ട നമ്മളെ 1 കൊരിന്ത്യർ 10-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग पहला कोरिन्थी 10 का 6 में हम क्या पढ़ते हैं? हाँ। ये सब हमारे लिए दृष्टांत के लिए, मतलब ये सब बातें गलतियां हमारे साथ भी हो सकता है। നമുക്ക് ഇനി 8-ാം അധ്യായം 22-ാം വാക്യം उसका 22वां वाक्य में हम पढ़ते हैं। യോശുവയും അഹരോനും മോശയും അത് സമ്മതിക്കാത്തപ്പോൾ പറയുകയാണ്, എന്നാൽ നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? ദൂരത്തേക്ക് പോകരുത്, എന്റെ ബൗണ്ടറിയിൽ തന്നെ നിന്ന് ആരാധിക്കണം. 8:28. हाँ, उसका 8 का 28 में फिर देखो, वो जब प्रभु ने फिरौन ने बोला तुम लोग ज्यादा दूर नहीं जाना, तो वो लोग मैं भी यहीं पर ही बलिदान करना बोला, तो वो लोग ने नहीं माना, मूसा और आरोन ने। तो फिर 28 में क्या कहता है फिरौन? ठीक है, तुम लोग ज्यादा दूर नहीं जाना, आराधना करने के लिए इधर ही नजदीक में तुम लोग करना। അപ്പൊ ആരാധിക്കുമ്പോൾ ആരുടെ കൺട്രോൾ ആയിരിക്കണം? मतलब तुम लोग दूर नहीं जाना, मतलब क्या? आराधना करने जाते समय में ज्यादा दूर नहीं जाना, मतलब क्या? मेरा नियंत्रण से तुम लोग बाहर नहीं जाना। കാരണം ജഡത്തിൽ ആരാധിക്കുന്നതിനെയാണ് നമ്മളെ റോമലേഖനം 7:25 ഞാൻ ജഡം കൊണ്ട് പാപത്തെ സേവിക്കുന്നു. रोमियो का पुस्तक 7 का 25 में हम पढ़ते हैं, मैं अभी भी मेरे शरीर से शरीर को सेवा कर रहा हूँ। അത് പറഞ്ഞാൽ പാപത്തെ സേവിക്കുന്നു. मतलब पाप का सेवा कर रहा है, वो रेखा को पार नहीं कर रहा है। അപ്പോൾ അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या? യോർദാൻ കടന്നില്ല, योर्दान का ചെങ്കടൽ കടന്നില്ല, लाल समुद्र ही पार नहीं किया, योर्दान भी पार नहीं किया, ക്രൂശീകരണം സംഭവിച്ചിട്ടില്ല, क्रूस का अनुभव नहीं हुआ, വെറും ജഡത്തിലും ആരാധിച്ചു. बस शरीर में शारीरिक में उत्तेजना से भरकर शारीरिक आराधना कर रहे हो। അപ്പം മോശയും യോശുവായും മോശയും അവരോട് പറഞ്ഞു സാധിക്കത്തില്ല. तो मूसा और आरोन ने क्या बोला? नहीं हो सकता। അപ്പൊ അവർ പറയാണ്, फिर वो कहता है, പറയാണ് फिर फरोन कहता है 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 8-ാം വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ 11 വരെ 10 का 11 में हम देखते हैं, എന്നാൽ നിങ്ങളൊരു കാര്യം ചെയ്യേ, तुम लोग एक काम करो, നിങ്ങളുടെ സ്ത്രീകളെ, तुम्हारा स्त्रियां, നിങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളെ, तुम्हारा बच्चे നിങ്ങളുടെ ആടുമാടുകളൂടെ और നിൽക്കട്ടെ, तुम्हारा बैल बकरी को उधर ही रुकने दो। പുരുഷന്മാർ മാത്രം പോയി सिर्फ ആരാധിക്കും. 10 का 11 में तुम लोग का पुरुष लोग सिर्फ जाकर आराधना कर आओ। അപ്പൊ ഇങ്ങനെ പുരുഷന്മാർ പോയാൽ അവരുടെ മനസ്സെവിടായിരിക്കും? तो अभी ये ऐसे पुरुष लोग अगर जाएंगे, उन लोग का मन किधर रहेगा? मिस्र में परिवार को छोड़ के गया, मन उधर रहेगा। നമ്മൾ ആരാകെ ഇരിക്കുമ്പോ മനസ്സെവിടെയാ? तो मतलब वहां पर तत्व देखो, आराधना करने जाओ लेकिन मन किधर है? ऐसे लोग हम लोग यहाँ पर नए नियम में भी आराधना करने आते, लेकिन हमारा मन कहाँ पर रहता है? किचन में। അല്ലേ? മുതലെടുക്ക് നോക്കണം.
देखो शैतान कैसा फायदा उठा रहा है हमारा। ഇങ്ങനാണോ നമ്മൾ കർത്താവിനെ സേവിക്കുന്നത്? इस रीति से हम लोग सेवा कर रहे हैं क्या प्रभु का? ഇങ്ങനെയാണോ ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നത്? ऐसा हम लोग परमेश्वर का आराधना कर रहे हैं क्या? പിന്നെ നമ്മൾ പിന്നെ 10:24 വായിക്കുമ്പോൾ फिर 24 में पढ़ते हैं 10 का, നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്നാൽ ഒരു കാര്യം ചെയ്യാം, अभी ठीक है, एक काम करो, ഭാര്യയും മക്കളും പിള്ളേരും എല്ലാം പോക്കും, ठीक है, अपना पत्नियों को और बच्चों को भी लेकर जाओ, നിങ്ങളുടെ സമ്പത്ത് ഇവിടെ ഇരിക്കട്ടെ. तुम्हारा धन को बस इधर रख दो या बैल बकरियों को इधर रख दो। അപ്പോൾ तब क्या होगा? നമ്മൾ യേശുക്രിസ്തുവിനെ സേവിക്കാൻ ഇറങ്ങിയിട്ട് അവസാനം കുറച്ചുനാൾ കഴിയുമ്പോൾ വീടായി കാറായി സമ്പത്തായി നമ്മൾ പിന്നെ ആരെ സേവിക്കാൻ തുടങ്ങുന്നത്? तो अभी हम लोग शुरुआत में नया जन्म हो गया, चलो आज से मैं प्रभु यीशु मसीह का सेवा करूंगा, निर्णय कर मैं आ गया, तो सेवा करने के लिए निकला, सेवा करते करते घर हो गया, अच्छा शादी हो गया, बच्चे लोग सब अच्छे अच्छे पोजीशन में, दुनिया में अच्छा नाम और इज्जत हो गया, मतलब और फिर दुनिया में सेटल हो गया। मतलब क्या हो गया? वो निकला था सेवा करने यीशु मसीह का, लेकिन किसका सेवा करने बैठ गया? അത് संसार का। അന്യായമല്ലേ? तो ये अन्याय है ना, गलत है ना? ഇത്രയും കാര്യങ്ങൾ നമുക്ക് തന്നിട്ട്, നിനക്ക് ഒരു സമൃദ്ധമായ ജീവൻ തന്നിട്ട്, എല്ലാം തന്നിട്ട്, എല്ലാ സ്വർഗത്തിലെ അവകാശം തന്നിട്ട്, നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചിരിക്കെ നമ്മൾ ഈ കർത്താവിനെ വിട്ടിട്ട് എവിടെ പോവുകയാണ്? तो प्रभु ने हमको इतना बड़ा भला कार्य हमारे जीवन में किया, क्या क्या अनगिनत बातें किया, गिन गिन कर दिन खत्म हो जाएगा, लेकिन प्रभु का आशीष कब नहीं होगा। हम और वो जीवन जीने के लिए सिर्फ जीवन नहीं, बहुतायत का जीवन दिया, भरपूरता से दिया, भंडार से दिया, देने के बाद भी आगे परिणाम क्या क्या है कि हम किसका सेवा कर रहे हैं। അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ മുകളിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, फिर हम पढ़ते हैं आगे അവിടെ അതിന്റെ योशुआ का, അതിന്റെ 16-ാം വാക്യം, योशुआ 15-ാം വാക്യം, യോശുവ 24:15 വായിക്കുക. 24 का 15 में हम पढ़ते हैं जोशुआ में, യഹോവയെ സേവിപ്പീൻ. എന്നിട്ട് ഇനി യഹോവയെ സേവിക്കുന്നത് നിങ്ങൾക്ക് ഇത്രയും അനുഗ്രഹങ്ങൾ തന്നിട്ടും अब इतना आशीष यहोवा परमेश्वर ने तुमको देने के बाद भी ഈ യഹോവയെ സേവിക്കുന്നത് നന്നല്ല എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ, अगर इस यहोवा परमेश्वर को सेवा करने के लिए सही नहीं लग रहा है तो നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? तुम लोग क्या करना? തിരിച്ചു പോകും. तुम लोग वापस चले जाओ, 15 पढ़ना। और यदि यहोवा की सेवा करनी तुम्हें बुरी लगे, हाँ तो आज सुन लो हाँ। कि तुम किसकी सेवा करोगे। हाँ। चाहे उन देवताओं की जिसकी सेवा तुम्हारे पुरखा महानद के उस पार करते थे, हाँ। और चाहे अमोरियों के देवताओं की सेवा करो। നോക്കുക, അപ്പോൾ കർത്താവിനെ സേവിക്കണമെങ്കിൽ നമ്മൾ നല്ലൊരു തെരഞ്ഞെടുപ്പ് ആവശ്യമാണ്. इसके लिए प्रभु को अगर पूरे मन से सेवा करना है तो सबसे पहला चुन लो करके बोला, मतलब अच्छा एक चुनावट होना जरूरी है। നീതിമാനാകാൻ നമ്മൾ തെരഞ്ഞെടുത്തതല്ല കർത്താവ്. धर्मी होने के लिए हमने प्रभु को कभी चुना नहीं, ഈ അനുഗ്രഹങ്ങളെല്ലാം കർത്താവ് നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത് കൊണ്ട് കിട്ടിയതാണ്. बल्कि और ये सब आशीष है, स्वर्ग का सारा आशीष है हमको मुफ्त में कब मिला? जब प्रभु ने हमको चुनकर उद्धार दिया तब। എല്ലാം സൗജന്യമല്ലേ? सब मुफ्त में दिया ना प्रभु ने, हमसे कोई शर्त रखा गया? ഇനി നിങ്ങൾ ചിന്തിച്ചോ, अभी प्रभु कहता, अभी सोचो, ഈ ദൈവത്തെ സേവിക്കാൻ നന്നല്ല എന്ന് തോന്നുന്നു. अगर तुम लोग को अभी लग रहा है कि ये प्रभु जो मुफ्त में इतना सारे बातें देने के बाद ऐसा प्रभु का सेवा करने के लिए तुमको बुरा लग रहा है तो എന്നാൽ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് ഉള്ളവൻ ഒരിക്കലും അങ്ങനെ തോന്നുകയില്ല. परंतु जिसके अंदर प्रभु का आत्मा आ गया है हाँ। ऐसा विचार आएगा ही नहीं, കാരണം ഇതെല്ലാം കാണുമ്പോൾ ആത്മാവിന് സന്തോഷം, നീതിയും സമാധാനവും നിറയുകയാണ്. क्योंकि प्रभु का आत्मा से भरा हुआ एक विश्वासी, प्रभु ने उसके लिए क्या क्या किया है, आत्मिक बातें किया है बोला तो उसका आत्मा में उत्तेजना होकर प्रभु को और अधिक धन्यवाद देकर और पवित्रता के साथ, धार्मिकता के साथ वो प्रभु का सेवा करेगा। അദ്ദേഹം പറയാം, वो कहने लगा, योशुआ कहता है നിങ്ങൾ തിരിച്ചു പോയാൽ तुम लोग वापस जाएगा तो भी ഞാനും എന്റെ കുടുംബം. मैं मेरा घराना, ആ അധ്യായം മുഴുവനും അതിന്റെ കാര്യങ്ങളാണ്. वो अध्याय पूरा योशुआ यहोवा ही परमेश्वर का ही मैं सेवा करूंगा कारण बता रहा है। തന്റെ ജീവിതം അവസാനിക്കുന്നതിന് മുൻപേ उसका जीवन का अंत होने से पहले അതിന്റെ 22-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 22वां वाक्य पढ़ते समय में यहोशू ने लोगों से कहा, तुम आप ही अपने साक्षी हो कि तुमने यहोवा की सेवा करनी चुन ली है। हाँ। उन्होंने कहा, हम साक्षी हैं। ഓക്കെ, അതിന്റെ സാക്ഷികളാണ് നിങ്ങൾ, वो तुम लोग उसके गवाह हो, तुम लोग खुद एक गवाह हो, അല്ലേ? है ना? അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിൽ വായിക്കുന്നത്. इसलिए हम लोग नए नियम में पढ़ते हैं, നമ്മളെ കർത്താവ് യോഹന്നാൻ 20-ാം പറയുന്നു, यूहन्ना का सुसमाचार 20वां अध्याय में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ ഇതിന്റെ സാക്ഷികളാണ്. तुम लोग इसके गवाह हो ദൈവം അയച്ച പരിശുദ്ധാത്മാവും സാക്ഷികളാണ്. और पवित्र आत्मा के द्वारा तुम लोग भेजे गए उससे तुम इसके गवाह हो। ദൈവം നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചതിന്റെ പട്ടികയെ കുറിച്ച് നമുക്ക് തന്നെ അറിയത്തില്ലെങ്കിൽ പിന്നെ എങ്ങനെയാണ് ഈ കർത്താവിനെ സേവിക്കാൻ കഴിയുന്നത്? तो प्रभु ने हमको जो जिस बात के लिए भेजा है, जिसके लिए पवित्र आत्मा देकर हमें सेवा के लिए भेजने के लिए क्या क्या बातें हमको दिया है, वो बात का जानकारी हमको नहीं मालूम तो गवाही कैसे बन सकते हैं? गवाही नहीं हो रहा है तो सेवा कैसे करेंगे?
നമ്മൾ അറിയണം. इसलिए हमें जानना है. എന്താണ് അറിയേണ്ടത്? क्या जानना है? ഈ പിതാവിനെയും പുത്രനെയും അറിയണം. അതാണ് ആദ്യം തന്നെ അബ്രഹാമിനെ കൊടുത്തു. അബ്രഹാമിൽ നിന്ന് ഇസാക്കിനെ കൊടുത്തു. ഇതുപോലെ ഏകസത്യദൈവമായ നിന്നെയും നീ അയച്ച ക്രിസ്തുവിനെയും അറിയുന്നുവെങ്കിൽ അതിന്റെ അനുഗ്രഹം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. നമ്മൾ ഇതിനെയും അറിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. इसलिए हमें जानना है हमारा पिता कौन है और उन्होंने अपने पुत्रों को बेचकर क्या कार्य किया. मतलब पिता और पुत्रों को जानना है. जैसा योशुआ ने पहला अब्राहम के बारे में बताया, उस अब्राहम के वाचा का संतान इसहाक के बारे में कहा, उसी रीति से नए नियम में जीवित है परमेश्वर ने अपने को तो पुत्र को यीशु मसीह को दिया. ये जानना ही अनंत काल का जीवन है. ഇത് വായിച്ചിട്ട് നമ്മൾ വീണ്ടും ഒരിക്കൽ കൂടെ നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം വായിക്കാം. अभी वापस हम आते हैं कोलोसे का पुस्तक में അതിന്റെ 3-ാം അധ്യായം तीसरा अध्याय 22 മുതൽ 24 വരെ വാക്യം വായിക്കാം. इसका 22 से 24 हम पढ़ते हैं. അപ്പൊ എവിടെയാണ് എന്താണ് അന്യായം എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാവും. तो अभी बुरा क्या है या अन्याय क्या किया करके हम वहां पर पढ़ेंगे तो समझ में आएगा. हे सेवकों, हाँ। जो शरीर के अनुसार तुम्हारे स्वामी है, सब बातों में उनकी आज्ञा का पालन करो. मनुष्यों को प्रसन्न करने वालों के समान दिखाने के लिए नहीं, परंतु मन की सीधाई और परमेश्वर के भय से जो कुछ तुम करते हो तन मन से करो, यह समझकर कि मनुष्यों के लिए नहीं परंतु प्रभु के वे बच्चे हो, क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इसके बदले प्रभु से निराश मिलेगी. तुम प्रभु मसीह की सेवा करते हो. अच्छे से पढ़ना. क्योंकि जो बुरा करता है वह अपनी बुराई का आप- फल पाएगा. हाँ, तो वो बुराई करता है मतलब जो बुराई कर रहा है मतलब क्या अन्याय कर रहा है. मतलब ऊपर का भला बातें को देखकर वो प्रभु का सेवा नहीं कर रहा है. वो प्रभु का सेवा नहीं कर रहा है. वो क्या कर रहा है? वो बुरा कर रहा है. परमेश्वर के साथ अन्याय कर रहा है. वो അതാണ് പ്രതിഫലം കിട്ടാത്ത നീതിമാൻ. ऐसे लोग कौन है? धर्मी लोग तो है लेकिन प्रतिफल नहीं मिलेगा. ഇവിടെയും ആത്മാവിൽ ഒരു സന്തോഷമില്ല. यहाँ पर भी ऐसे लोगों के अंदर भी आत्मा का कोई आनंद नहीं है. ആകെ വാടിയ മുഖത്തോടെ एकदम मुरझाया हुआ चेहरे से आते हैं. നമ്മൾ दुख का चेहरे से आते हैं. അനുഗ്രഹത്തിന്റെ ഉടമ്പടി കയ്യിലുണ്ട്. आशीष का भंडार का जो वाचा का किताब हाथ में हम लेके घूमते हैं. നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചതിന്റെ അനുഗ്രഹം കാണുന്തോറും കൂടുതൽ കൂടുതൽ സേവിക്കും. प्रियो, हमें प्रभु ने जिस रीति से हमें आशीष किया है वो बातें देख लिया, ये एक बड़ी आशीष है. वो आशीष जितना देखते रहेगा उतना ज्यादा सेवा करते रहेंगे. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. നമ്മുടെ ദൈവം എത്ര നല്ല ദൈവം. हमारा प्रभु कितना भला है. ആ ദൈവത്തെ നമുക്ക് സേവിക്കാം. इसलिए आओ उस प्रभु का हम सेवा करें. प्रभु का सहायता हो. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बड़ा प्रतिफल लेकर प्रभु आ रहा है. Amen. प्रभु ने क्या बोला? प्रकाश वाक्य की 22 का 12 में लिखा है, हर एक का काम के अनुसार मेरे पास है ना. कितना अनोखा बात है. आज भी हमने देखा आत्मीय लड़ाई किस रीति में होता है. हमारा पूरा परिश्रम को व्यर्थ करना है शैतान का उद्देश्य. बहुत परिश्रम किया, आखिर में 0 मार्क. कई बच्चे लोग है ना पूरा पेज भर कर के लिख देता है, आखिर में टीचर ने एक अड्डा दिया, बड़ा अड्डा बहुत लिखा, आखिर में टीचर लोग बैठे थे क्योंकि आखिर में इतना परिश्रम पूरा व्यर्थ हो गया क्योंकि वो नियमानुसार नहीं था. रबड़ी विसल मारा फिर भी गोल मारा. गिरेगा? नहीं गिरेगा. कितनी बार ऐसा रबड़ी ने विसल मारा है ना. प्रियो, बहुत बड़ी बात है. हम लोग मतलब प्रभु को पाया, इसका मतलब आज ये आनंद जीवन में जीने का अर्थ वास्तव में क्या है? यीशु मसीह जीना है ना. हमारा कामों का प्रतिफल है क्या? हमारा कामों का कुछ भी प्रतिफल नहीं. फिर यीशु मसीह जो काम किया उसका प्रतिफल है. यीशु मसीह हमारे जीवन में नहीं, मसीह हम आनंद जीवन पाया. वो आनंद जीवन बोलेगा तो कौन है? यीशु मसीह है ना. पहले योगना 5 अध्याय का 11-12 वचन आपको याद है ना. मतलब वो जीवन कहाँ पर है? मसीह में है. हमारे पॉकेट में है क्या? नहीं. इसका मतलब मसीह को जीने वाला लोग प्रतिफल पाएगा. इसका मतलब क्या है? यीशु मसीह जो काम किया उसका प्रतिफल है. कितना काम किया प्रभु ने आज के दिन में. आज का दिन में 24 घंटा मतलब दिन का 12 घंटा है ना. हमने किसके साथ काम किया? इसका मतलब आपने ड्यूटी भी किया, अभी देखा ना, ड्यूटी भी किया प्रभु के लिए. यही बहुत बड़ी बात है प्रिय. और आपने ड्यूटी भी किया, प्रभु को महिमा दिया तो आपको प्रतिफल है. प्रेज़ द लॉर्ड. अरे तो जैसा अभी देखा ना, और मैं सोच रहा था कि प्रभु का दास ने कैसे बोला कि कहीं काम किया होगा जरूर, मतलब ऑफिस क्योंकि बॉस जब आएगा
ओ तू क्या काम कर रहे हो? बाप रे बहुत काम है। दिखावा वो सारे के टाइम पर वही कर काम। हम लोग कई बार घास काटने के लिए नियुक्त करता है, जब इंचार्ज उधर से दूर से आएगा ना तुरंत ओ उधरी तक अभी तक गप्पा मार के बैठा था, आते देखते ही ये बात होता है सिर्फ दिखाने के लिए। ये सब स्वर्ग में चलेगा क्या? नहीं भाई, है ना। प्रभु के लोगों में ऐसा नाटक कभी नहीं। हमारा एक बात में अभी हम प्रभु की उपस्थिति में आया तो भी कई लोग क्या करते मन में चुप कैसे आता है, प्रभु दास देखता है कि नहीं। मेरे को इसलिए अभी इनका जगह चेंज करना पड़ेगा, क्योंकि सब पैरों को देख करके डर करके आकर के चुपचाप प्रभु दास नहीं देगा। अरे क्या फायदा भाई, जो देखने वाला देख रहा है प्रतिफल वो देगा ना, मैं थोड़ी देगा। मैं किसी को प्रतिफल देगा क्या? नहीं देगा। तो हमें प्रभु से उस इनाम पाना है। हर एक कामों में प्रभु हमारे में काम करने लायक है, अपने जीवन को समर्पण करना, है ना। इसलिए पहला कुरिन्थी 13:3 में लिखा ना, यदि हमने प्रेम में नहीं किया कोई प्रयोजन नहीं। प्रेम में करने का अर्थ मसीह करना है, मसीह नहीं किया तो कोई प्रयोजन नहीं। वही बात पहला कुरिन्थी 16:14 में लिखा, तुम जो कुछ भी करे प्रेम से करे। बोलेगा तो यीशु मसीह को करने दो। प्रभु ने अगर किया हुआ बात को यकीन करना है मेरे जीवन में, है ना। कितना अनोखा बात है प्रिय। मैं विश्वास करता हूँ प्रभु ने यही जो आत्मीय लड़ाई का एक बहुत गहरा बात आज बताया, है ना। आराधना, सच्चा आराधना, अगर हम उस प्रभु का इच्छा में रह करके उस आत्मा में भर करके अगर नहीं किया तो मैं इसलिए बोला कि हमको मिला हुआ समय में ज़्यादा से ज़्यादा समय आज के दिन भी हमने किसके साथ बिताया, उससे हमें प्यार है, उसको सम्मान किया, ये बात को हमें जानना है। तो हमारे हाथ में आता है, अगर आप सोचो आपके पास 1 लाख रुपया किसने दिया, चलो यार आज ही जा करके मटन बिरयानी चिकन बिरयानी सब बना कर खाएंगे उड़ाएंगे, ऐसे सोचेगा नहीं, है ना। ये दिया हुआ प्रभु का महिमा में कैसा करेगा, वो सोच समझ कर खर्च करेगा। मैं आपको बोलता हूँ एक एक छोटी बातों का भी लेखा देना है प्रियो। हमारे पास जो भी है वो हमारे नहीं है, प्रभु ने दिया है, वो बात को हमें लेखा देना ही होगा। प्रभु एक दिन हमें लेखा पूछेगा, तो उस समय में हमें इनाम पाना है। इनाम पाने लायक ही दौड़ो, दौड़ने वाला सब दौड़ता है, एक ही ले जाता है। कौन? जो प्रभु को दिया, जो प्रभु को दिया। बहुत ही बड़ी बात है। मेरा दिल उमड़ रहा था बंद नहीं होना चाहिए टाइम में, सोच रहा था इधर से कहीं ये कंट्रोल होता ना, तो क्योंकि प्रभु के दास बार बार देख रहा था वो मैं बोला इधर से अगर मेरे पास कंट्रोल होता तो मैं उसको पीछे नहीं रखता। चलने दो, प्रेज़ लॉर्ड। बहुत मैंने हर एक लोगों का दिल की अवस्था जानकर बोला और बातचीत किया। मैं आग्रह करता हूँ आज सुनने के बाद में कितने लोगों ने नया निर्णय लिया, प्रभु मैं अभी दिखावा नहीं करूंगा, ओरिजिनल जीवन, डुप्लीकेट हमारे पास नहीं चाहिए, जो है ओरिजिनल होना चाहिए, ओरिजिनल होना चाहिए। भाई प्रियो, जरूर प्रभु ने इन वचनों के द्वारा हमारे से बोला बात किया। वचन बोलने के लिए प्रभु दासों को प्रभु ने सामर्थ दिया, आलोचना दिया, आत्मा का अगुवाई दिया, आत्मा का भरपूरी दिया। सुनने वालों पर भी प्रभु ने बहुत आशीर्वाद देना। प्रभु को महिमा मिला, सारी महिमा प्रभु को मिली। आमीन।